So now we'll start with the new point, that is CSS, and CSS stands for Cascading Style Sheet. Okay, now what is CSS? So generally CSS is a designing language. Okay, CSS काय आहे? It is a designing language. With the help of CSS language or with the help of CSS, by using the CSS properties, you can change the layout of your web pages as well as the website. Okay, so till date we have studied how to create the web pages or how to create the website by using HTML, but creating a website or web pages is not sufficient. ओके, एखादी वेबसाईट किंवा वेब पेज आपण क्रिएट करतो तेवढं सफिशियंट नाही आहे. आता सपोज तुम्हाला त्याला अट्रॅक्टिव्ह दाखवायचं आहे किंवा तुम्हाला त्याचे लेआउट्स चेंज करायचे असतील किंवा तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी डिझायनिंग करायचं असेल, ॲट दॅट टाइम यू कॅन यूज द CSS लँग्वेज. ओके, सो CSS लँग्वेज एक डिझायनिंग लँग्वेज आहे. त्याच्या हेल्पने आपण काय करू शकतो, आपण हवं असेल तसं आपण डिझायनिंग करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो काय सांगितले बघा, CSS stands for Cascading Style Sheet. आता फिलिंग द ब्लँक साठी हा क्वेश्चन एक्झाम मध्ये असतो. फुल फॉर्म ऑफ CSS इज Cascading Style Sheet. Okay, CSS describe how HTML elements are to be displayed on the screen. Okay, म्हणजे CSS काय डिस्क्राइब करतं, तुमचे जे HTML चे एलिमेंट आहे ते तुमच्या स्क्रीनवरती कसे डिस्प्ले झाले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल, तुम्हाला त्याचं अलाइनमेंट सेट करायचं असेल, हे जे काही तुम्हाला चेंजेस करायचे आहेत किंवा डिझायनिंग परफॉर्म करायचं आहे तुमच्या वेब पेजच्या कंटेंटवरती, ते आपण CSSनी करू शकतो. देन CSS describe how HTML elements are to be displayed on the screen or paper or in other media. CSS saves a lot of work. It saves a lot of work. Okay, असं का बोललं गेले, कारण की it saves a lot of work. We can change the layout of multiple web pages at a time. आपण मल्टिपल वेब पेजेसचं पण आपण लेआउट किंवा त्याच्यावरती आपण डिझायनिंग ॲट अ टाइम आपण करू शकतो. ओके, आणि आपण ते आता कसं करू शकतो ते आपण पुढे डिस्कस करायचं आहे. इट कॅन कंट्रोल, बघा काय सांगितलं, इट कॅन कंट्रोल द लेआउट ऑफ मल्टिपल वेब पेजेस ऑल ॲट वन्स. ओके, आता ते कोणत्या टाईपनी आपण करू शकतो ते आपण डिस्कस करूयात. CSS allow you to control the look and feel of several pages by changing a single source. Okay, by changing a single source, we can change the layout of multiple web pages. Okay, सो आपण CSSच्या हेल्पनी आपण काय करू शकतो, एक लक्षात ठेवायचे, CSS stands for Cascading Style Sheet and it is a designing language, and with the help of CSS we can change the layout of multiple web pages or single web pages at a time. Okay, basically it is used to change or it is used to display your web pages more attractive and interactive. So for that we must follow a syntax. Okay, आता CSS जर तुम्हाला यूज करायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला एक सिंटॅक्स फॉलो केला पाहिजे, सिंटॅक्स माहिती असलं पाहिजे. आता त्याचे पण टाईप्स आहेत. आता प्रत्येक टाईपसाठी काय सिंटॅक्स आहे हा जर तुम्हाला माहिती असला तर तुम्ही इझिली CSS इम्प्लिमेंट करू शकता तुमच्या HTMLच्या कोडिंगमध्ये. ओके, सो द CSS रूल सेट कंटेन अ सिलेक्टर and a declaration block. Okay, CSS rule set contain a selector and a declaration block. आता ते CSS चे सिंटॅक्स आहे आपण ते डिस्कस करूयात. काय आहे एक्झॅक्ट सिंटॅक्स बघा, काय सांगितलंय, a CSS rule set contain a selector and a declaration block. ओके, आता CSS आपण सिंटॅक्स जर बघितलं, इथेच मी तुम्हाला समजून सांगते काय आहे एक्झॅक्ट डिक्लेरेशन ब्लॉक काय आहे किंवा ते सिलेक्टर म्हणजे काय असतं. ओके, हे जे तुम्हाला दिसतं हे काय आहे, CSSचं एक सिंटॅक्स आहे. ओके, आता CSSचं सिंटॅक्स म्हणजेच काय, फर्स्ट काय आहे, फर्स्ट स्टार्ट कुठून होतो, हिअर सिलेक्टर. ओके, फर्स्ट काय आहे आपलं सिंटॅक्समध्ये, सिलेक्टर, देन डिक्लेरेशन ब्लॉक. Okay, selector and a declaration block means a CSS syntax contain a selector and a declaration block. Now what is selector? Selector म्हणजेच काय, आता सपोज इथे मी काय घेतलेलं आहे, H1. ओके, काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, सिलेक्टर. ओके, सिलेक्टर and a declaration. ओके, सॉरी, selector and a declaration
block. Okay, a CSS rule set contain a selector and a declaration block. Now what is selector? आता selector म्हणजेच काय? A selector indicates that the HTML element you want to style. It indicates that the HTML element we want to style. Okay, आता HTML element म्हणजेच काय? तुम्हाला कोणत्या HTML च्या टॅग वरती तुम्हाला CSS अप्लाय करायचा आहे तो टॅग आपण ॲज अ सिलेक्टर घेतो. ओके, आता कन्सिडर करा H1 मध्ये. ओके, H1 मध्ये मी काहीतरी नेम प्रिंट केलेलं आहे H1 मध्ये. ओके, H1 काय आहे? आपलं हेडिंग आहे. सो मी माझ्या वेब पेजवरती काहीतरी हेडिंग प्रोव्हाइड केलेलं आहे बाय युझिंग लार्जेस्ट हेडिंग टॅग दॅट इज H1. आता ते जे माझं हेडिंग आहे वेब पेजवरती त्याचं मला फॉन्टचा कलर ओके मला काय करायचं आहे? चेंज करायचं आहे. सो मी काय करेन? आय विल टेक H1 ॲज अ सिलेक्टर. ओके, H1 काय घेतला मी? सिलेक्टर घेतला. देन अ डिक्लेरेशन ब्लॉक. डिक्लेरेशन ब्लॉक स्टार्ट्स विथ द curly bracket. Okay, opening of a curly bracket and up to closing of the curly brackets. Now declaration करायचं आहे. Within the declaration block consists of property name colon value. Okay, a declaration block consists of a property name and a value. Okay, and within a single declaration block we can क्रिएट मल्टिपल डिक्लेरेशन. एका डिक्लेरेशन ब्लॉकमध्ये आपण हव्या असतील तेवढं आपण काय करू शकतो? डिक्लेरेशन्स करू शकतो. ओके, आता प्रॉपर्टी नेम मीन्स व्हॉट? आता प्रॉपर्टी नेम म्हणजेच काय? मी काय सांगितलं काय करायचं आपल्याला? मी काय सांगितलं काय करायचं आहे? H1 आहे. H1 मध्ये मी काय केलं आहे? नेम प्रिंट केलेलं आहे, एक हेडिंग दिलेलं आहे. ओके, आता त्याचा मला फॉन्टचा कलर चेंज करायचा आहे. आता CSS मध्ये आता तुम्ही जर डिझायनिंग करताय त्याच्यासाठी काहीतरी प्री डिफाईन्ड प्रॉपर्टीज आहेत, त्या माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. प्रॉपर्टीज माहिती असतील तरच तुम्ही डिझायनिंग करू शकता. ओके, आता मी सांगितलं मला टेक्स्टचा कलर चेंज करायचा आहे. आता टेक्स्टचा कलर चेंज करण्यासाठी प्रॉपर्टी कोणती आहे? कलर इज द प्रॉपर्टी. ओके, सो आय विल टेक कलर. द प्रॉपर्टी नेम विल बी कलर. ओके, हियर आय विल राईट प्रॉपर्टी नेम विल बी color. Then give a colon and assign the value. Suppose I have to change the text into yellow color, so I will take H1 as the selector. Okay, and color is the, here color is the property, yellow is the value. Understood? And this is a declaration block from opening of a curly bracket to closing of the curly bracket. It is a declaration block. Okay, आणि ह्याच्यामध्ये मी किती डिक्लेरेशन केल्यात? एक डिक्लेरेशन केलेलं आहे. Okay, and within the declaration block, the property name and the value is separated with a colon. Okay, within the declaration block, the property name and the value is separated with the colon. And if we want to do the multiple declaration, okay, if you are doing the multiple declaration within the declaration block, we have to separate the declarations with the help of semicolon. Understood? तुम्ही जर एका डिक्लेरेशन ब्लॉकमध्ये मल्टिपल डिक्लेरेशन करत असाल तर तुम्हाला ते सेपरेट कशाने करायचे आहेत? हे झालं इथे फर्स्ट डिक्लेरेशन. ओके, देन फर्स्ट डिक्लेरेशन काय केलेलं आहे? वी आर चेंजिंग द फॉन्ट कलर. देन दिस इज द फॉन्ट साईज. ओके, फॉन्ट साईज प्रॉपर्टीने आपण काय करतो? वी कॅन चेंज द साईज ऑफ द फॉन्ट. सो इथे किती डिक्लेरेशन झाले? हे झालं माझं डिक्लेरेशन 1 आणि हे आहे डिक्लेरेशन 2. म्हणजे टोटल डिक्लेरेशन्स किती आहेत? 2 आहेत. मग इफ वी आर क्रिएटिंग द मल्टिपल डिक्लेरेशन्स विदिन द ब्लॉक, वी हॅव टू सेपरेट द डिक्लेरेशन विथ द हेल्प ऑफ सेमिकोलन. ओके, लक्षात येते? डिक्लेरेशन ब्लॉकमध्ये वी कॅन क्रिएट मल्टिपल डिक्लेरेशन्स ॲट अ टाइम विदिन द डिक्लेरेशन ब्लॉक, बट वी मस्ट सेपरेट एव्हरी डिक्लेरेशन विदिन द डिक्लेरेशन ब्लॉक विथ द हेल्प ऑफ सेमिकोलन. अंडरस्टूड? And remember one thing, property name and value is separated with the colon. Property name and value जे आहे ते आपण कशाने सेपरेट करतो? कोलन द्यायचं असतं त्याच्यामध्ये. ओके, कोलन द्यायचं, त्यांनी आपण काय करतो? प्रॉपर्टी अँड व्हॅल्यू ते डिफरन्शिएट करतो. लक्षात आलं? एका डिक्लेरेशन ब्लॉकमध्ये आपण मल्टिपल डिक्लेरेशन्स करू शकतो. त्याला काही रेस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही 1 किंवा 2च डिक्लेरेशन करू शकता. वी कॅन perform multiple declaration block, but the difference is we must differentiate every declaration with the help of semicolon. semicolon ni तुम्ही ते differentiate केलं पाहिजे तुमच्या डिक्लेरेशन ब्लॉक मध्ये. ओके, ते इम्पॉर्टंट आहे. नाउ सी काय सांगितले त्यांनी? सिलेक्टर म्हणजेच काय सांगितलं त्यांनी? सिलेक्टर इज नथिंग बट सिलेक्टर इंडिकेट्स द HTML एलिमेंट यू वॉन्ट टू स्टाईल. ओके, आताच मी तुम्हाला सांगितलं
सिलेक्टर काय आहे? इट इंडिकेट्स द HTML एलिमेंट वी वॉन्ट टू स्टाईल. कोणत्या HTML एलिमेंटवरती ऑन यू वॉन्ट टू स्टाईल. ओके, एखादा HTMLचा एलिमेंट असेल, आता एलिमेंट इज नथिंग बट द टॅग. एखाद्या टॅगवरती तुम्हाला काहीतरी डिझायनिंग करायचं आहे. ओके, किंवा एखादं तुम्ही हेडिंग आहे. आता हेडिंग आपण कशा थ्रू डिस्प्ले करतो? बाय युझिंग हेडिंग टॅग्स. ओके, सो सिलेक्टेड म्हणून आपण काय घेणार? H1. So it could be any tag like H1, body, etc. Okay. Then declaration block, as I told you, the declaration block can contain one or more declarations separated by a semicolon. For the above example मध्ये त्यांनी किती डिक्लेरेशन्स केले आहेत? 2 डिक्लेरेशन्स केलेले आहेत. अँड एव्हरी डिक्लेरेशन इज सेपरेटेड विथ अ सेमिकोलन. ओके, इथे बघितलं, इथे बघा फर्स्ट डिक्लेरेशन आहे फॉर फॉन्ट कलर अँड सेकंड डिक्लेरेशन इज फॉर फॉन्ट size. Okay, then next is property. Now what is property? A property is a type of attribute of HTML element. It could be, a property is a type of attribute of HTML element. It could be color, border or any property. Okay, then values are assigned to the CSS properties. Okay, color is the property and color is the property and yellow is the value. So yellow is the value and this yellow value is assigned to the color property. Okay, and here 11 is the value is assigned to the font size property. Understood? Now, so there are usually 3 types of CSS. Okay, so there are how many types of CSS? There are 3 types of CSS, that are inline CSS, internal CSS, which is also known as embedded CSS, as well as external CSS. Okay, so we'll discuss one by one every type of CSS. So what we have studied? CSS. Okay, then type of CSS, types of CSS. So there are usually 3 types of CSS. Okay, there are 3 types of CSS, that are inline CSS, then internal CSS, which is also known as embedded CSS, and the last one is external CSS. Okay, now we'll discuss one by one every type. So the first type is inline CSS. So inline CSS, with the help of inline CSS, you can apply CSS on a single line. Okay, so inline त्याच्या नावामध्येच आहे inline. It means we can apply CSS only on a single line. Okay, suppose if we are creating a web page, okay, and it contains 2 or more than 2-3 paragraphs, so we can apply only on a single paragraph. Okay, so we can apply by using inline CSS, we can apply style only on a single paragraph, only at a time. Okay, only the first paragraph will affect it. Now see here, it will affect only on a single line. We can apply CSS on one line. Okay, means it will affect only first line. Okay, it will affect only first line. Then internal CSS, and in inline CSS we use the style attribute. Okay, just remember, in inline CSS we use the style attribute. ओके, अंडरस्टूड. इनलाईन CSS म्हणजेच काय? विथ दी हेल्प ऑफ इनलाईन CSSच्या हेल्पनी किंवा त्याचा यूज काय आहे नावामध्येच आहे. इनलाईन म्हणजे एका लाईनवरती, ऑन वन लाईन. ओके, एका लाईनवरती जर तुम्हाला स्टायलिंग करायचं असेल ॲट दॅट टाईम यू कॅन यूज द इनलाईन CSS. हा टाईप तुम्ही यूज करू शकता. त्याच्यासाठी जो सिंटॅक्स आहे तो आपण पुढे डिस्कस करूयात. ओके,
सो इनलाईन म्हणजे लक्षात आलं, इनलाईन इज विल अफेक्ट ओनली वन लाईन, ओनली अ सिंगल लाईन. आणि इनलाईन CSS मध्ये आपण कोणते ॲट्रिब्यूट यूज करतो, वी यूज द स्टाईल ॲट्रिब्यूट. Okay, the next type is internal CSS, which is also known as embedded CSS. In internal CSS, we can do the styling on a single page. Okay, with the help of internal CSS, we can apply CSS on a single page. It means it will affect all the HTML elements of your web page. Okay, it will affect all the HTML elements of your web page at a time. म्हणजे एका पेजवरती जर तुम्हाला CSS अप्लाय करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही इनलाईन इंटरनल CSS यूज करू शकता. What we discussed, the types of CSS. Okay, types of CSS. So there are how many types of CSS? Yes, किती types आहे CSS चे? There are total 3 types. Okay, there are total how many types? There are 3 types of CSS. That are, first type is inline CSS. Inline. Then second type is internal CSS. Internal CSS, which is also known as embedded CSS. Okay, internal CSS is also known as embedded CSS. And the third type is external CSS. External CSS. Okay, so as we have already discussed that there are 3 types of CSS, that are inline, internal and external, and every type has their own syntax. Okay, and while doing the programming we have to follow that syntax only. So प्रत्येक टाइपचा काय आहे, प्रत्येक टाइपचा वेगळा सिंटॅक्स आहे, प्रोग्रामिंग करताना आपल्याला तो फॉलो करायचा आहे. ओके, प्रत्येक टाइपचा काय सिंटॅक्स असणार आहे तो फॉलो करूनच आपण आपलं जे CSS आहे तुम्ही HTML मध्ये इम्प्लिमेंट करू शकता, किंवा HTML चे वेब पेज असतील आपले क्रिएट केले त्याच्यावरती तुम्ही CSS अप्लाय करू शकता. ओके, नाउ विल सी द फर्स्ट टाइप, दॅट इज इनलाईन CSS. ओके, फर्स्ट टाइप आहे आपला इनलाईन CSS. अँड व्हॉट इज द यूज ऑफ इनलाईन CSS? इनलाईन CSS चा काय यूज आहे? इट इज यूज टू अप्लाय CSS. इनलाईन CSS इज यूज टू अप्लाय CSS ओनली ऑन अ सिंगल लाईन. ओके, with the help of inline CSS we can apply CSS only on a single line or single statement. inline च्या हेल्पने तुम्ही काय करू शकता, ॲट अ टाइम तुम्ही फक्त एकाच लाईनवरती CSS अप्लाय करू शकता. सपोज जस्ट कन्सिडर करा की आपण एखादं वेब पेज क्रिएट केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक 5 आपण एक स्टेटमेंट पास केलेले आहेत बाय युझिंग हेडिंग टॅग्स. ओके, एक 5 हेडिंग आपण काय केलेले आहेत तर पास केलेले आहेत, आपण डिस्प्ले केलेले आहेत. बट मला जर प्रत्येक हेडिंगचा जर मला कलर चेंज करायचा असेल, त्याचा बॅकग्राऊंडचा कलर मला चेंज करायचा असेल इन केस, ओके, आणि मी तिथे जर मी इनलाईन CSSचा यूज करत असणार आहे, त्यावेळी काय होणार आहे, आय हॅव टू राईट कोड फॉर एव्हरी हेडिंग टॅग. ओके, मला प्रत्येक लाईनसाठी तिथे कोड राईटअप करावा लागणार आहे, कारण की आपण इनलाईनचा यूज करतोय. इनलाईन काय करतं, इनलाईन विल अप्लाय द CSS ओनली ऑन अ सिंगल लाईन ॲट अ टाईम. एका लाईनवरती ती CSS अप्लाय करायचं काम करते. ॲट अ टाइम आपण एकाच कोणतं तरी स्टेटमेंट असेल किंवा लाईन असेल त्याच्यावरतीच फक्त आपण CSS अप्लाय करू शकतो. ॲट अ टाइम आपण पूर्ण होल पेजवरती CSS अप्लाय करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, वी हॅव टू राईट कोड एव्हरी टाइम फॉर एव्हरी लाईन. ओके, प्रत्येक लाईनसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर कोड राईटअप करावा लागणार आहे. ओके, सो इट विल affect only one statement. We can say only one statement or one line. Okay, it will affect only one statement or one line. एका स्टेटमेंटवरती असं जसं मी सांगितलं तुम्हाला एकाच लाईनवरती ते काय करणार आहे तर अफेक्ट होणार आहे. बाकीचे जे तुमचे स्टेटमेंट किंवा हेडिंग्स असतील ते ॲज इट इज राहणार आहेत. ओके, बाय डिफॉल्ट ते असणार जे ब्लॅक कलरमध्येच तुम्हाला डिस्प्ले होतील. तुम्ही जर टेक्स्टचा कलर चेंज करत असाल तुमच्या फक्त फर्स्ट हेडिंगचा कलर आहे तो चेंज होणार आहे. अँड इनलाईन CSS मध्ये आपण स्टाईल ॲट्रिब्यूटचा यूज करतो.
ओके, कोणत्या ॲट्रिब्यूटचा यूज करतो? स्टाईल ॲट्रिब्यूट. ओके, आता इम्पॉर्टंट आहे स्टाईल ॲट्रिब्यूट लक्षात ठेवायचं आहे. आपण कोणत्या ॲट्रिब्यूटचा यूज करतो? स्टाईल काय आहे? स्टाईल इज द ॲट्रिब्यूट. Okay, and this style attribute is declared inside the beginning tag of HTML. हे जे स्टाईल ॲट्रिब्यूट आहे ते डिक्लेअर आपण कुठे करतो? इनसाइड द बिगनिंग टॅग ऑफ HTML. ओके, जे आपलं ओपनिंग टॅग आहे, ओपनिंग टॅग म्हणजे आपण जिथून स्टार्ट करतो. आता सपोज मी आपण एखादं हेडिंग एखादं मला द्यायचं आहे माझ्या वेबपेजवरती. सो मी काय करेन? ओपन H1 टॅग, राईट. मी H1 टॅग ओपन करेन. H1 टॅग ओपन केल्यानंतर जे माझं बिगनिंग टॅग असणार आहे, स्टार्ट टॅग म्हणजे माझा ओपन टॅग आहे, राईट. सो स्टार्ट टॅगमध्येच आपण स्टाईल आहे, जे स्टाईल ॲट्रिब्यूट आहे ते इन्सर्ट करतो. ओके, किंवा डिक्लेअर करतो आपण म्हणू शकतो. ओके, क्लिअर आहे इनलाईन CSS. देन नेक्स्ट टाईप आहे आपला इंटरनल CSS. ओके, नेक्स्ट टाईप इज इंटरनल CSS. देन नाव इंटरनल CSS. आता इंटरनल म्हणजेच काय? ओके, इंटरनल त्यालाच आपण काय म्हणतो? एम्बेडेड CSS. ओके, इंटरनल म्हणजेच काय आहे? विथ द हेल्प ऑफ इंटरनल CSS यू कॅन अप्लाय CSS on a single document or on a we can say on a single web page. ओके, एका सिंगल वेब पेजवरती तुम्ही काय करू शकता? तर CSS अप्लाय करू शकता विथ द हेल्प ऑफ इंटरनल CSS. ओके, एका पेजवरती तुम्हाला जर स्टायलिंग करायचं असेल तर तुम्ही काय यूज करू शकता? तुम्ही इंटरनल CSSचा यूज करू शकता. ओके, इट विल अफेक्ट ऑल द एलिमेंट्स विद इन युअर पेज. ओके, इट मीन्स इट विल अफेक्ट all the elements. It will affect all the एलिमेंट्स. ओके, तुमच्या वेब पेजवरती किती टॅग्स असतील, तुम्ही जर ते सिलेक्टर ॲज अ सिलेक्टर म्हणून घेतले असतील, सिलेक्ट केलं असेल, तुम्ही त्याच्यावरती काय करत असाल? इंटरनल CSS अप्लाय करत असाल. सो दॅट ऑल द HTML एलिमेंट विल गेट अफेक्टेड इफ यू आर युझिंग द इंटरनल CSS. ओके, अँड इन केस ऑफ इंटरनल CSS वी यूज द स्टाईल टॅग. ओके, आता बघा इनलाईनमध्ये आपण स्टाईल ॲट्रिब्यूटचा यूज करतो. इंटरनल CSSमध्ये वी यूज द स्टाईल टॅग. ओके, इथे स्टाईल टॅगचा यूज केला जातोय. and this style tag is declared inside the head section of our HTML code. ओके, हे जे स्टाईल टॅग आहे ते त्याचं डिक्लेरेशन कुठं करायचं आहे? इनसाइड द हेड टॅग, म्हणजे हेड सेक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? स्टाईल टॅग आपण काय करायचं आहे? तिथे डिक्लेअर करायचं आहे. ओके, आणि त्याचं सिंटॅक्स कसं आहे? जे आपलं CSSचं सिंटॅक्स आहे ते सिंटॅक्स आपल्याला फॉलो करायचं आहे. ओके, याचं आपण प्रॅक्टिकल पण करून बघायचं. मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे की आपण कसं इम्प्लिमेंट करायचं एक्झॅक्ट CSS. देन द नेक्स्ट टाईप इज एक्सटर्नल CSS. ओके, नेक्स्ट टाईप कोणता आहे आपला? एक्सटर्नल CSS. आता बघा नावामध्येच आहे एक्सटर्नल. ओके, एक्सटर्नल म्हणजेच काय? बाहेरचं, बरोबर. एक्सटर्नल म्हणजे काय असणार आहे? काहीतरी एक बाहेर असणार आहे त्याची फाईल. सो इन द केस ऑफ एक्सटर्नल CSS वी हॅव टू क्रिएट 2 files. Okay, you must create 2 separate files. One file is of HTML file and the second file is of CSS file. म्हणजे जी तुमची आपली फर्स्ट फाईल असणार आहे ती आपली कोणती फाईल असणार आहे? ती आपली HTMLची फाईल असणार आहे. ओके, HTMLच्या फाईलमध्ये आपण काय करणार? जे काय आपल्या HTMLचं कोडिंग असणार आहे ते आपण राईटअप कुठे करणार आहोत? इनसाइड द HTML फाईल. ओके, आणि जे काय तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे, आपण काय डिझायनिंग करतो त्या फाईलवरती, ते सर्व आपण कुठे राईटअप करणार आहोत? इनसाइड द CSS फाईल. म्हणजे आपण इथे काय करतोय? वी आर क्रिएटिंग 2 सेपरेट फाईल्स. ओके, वन विल कंटेन द HTML कोड अँड वन विल कंटेन द CSS कोड. ओके, अँड एक्सटर्नल CSS म्हणजेच आपण काय बोलू शकतो? इट विल अफेक्ट ऑल द वेब पेजेस विदिन युअर वेबसाईट. ओके, एक्सटर्नल CSS इज यूज टू अप्लाय CSS ऑन मल्टिपल वेब पेजेस ॲट अ टाइम. ॲट अ टाइम यू कॅन अप्लाय CSS ऑन मल्टिपल वेब पेजेस. ओके, म्हणजे एका टाइमला, म्हणजे ॲट अ टाइम, म्हणजे सपोज मी एखादी वेबसाईट डेव्हलप केली आहे, त्याच्यामध्ये माझे गेस करा की 5-6 वेब पेजेस आहेत. ओके, जस्ट 5-6 वेब पेजेसची मी एक मिनी वेबसाईट डेव्हलप केली. आता मला काय करायचं आहे? ती माझी बेसिक वेबसाईट आहे, मी स्ट्रक्चर वगैरे क्रिएट करून झालेलं आहे. आता मला त्याच्यावरती डिझायनिंग करायचं आहे. ओके, सो मी आता लाईन टू लाईन प्रत्येक पेजवरती डिझायनिंग तर करत नाही बसणार. सो मला ॲट अ टाईम पूर्ण माझ्या वेबसाईटवरती सेम डिझायनिंग किंवा जे लेआउट्स असतील, बॅकग्राऊंडचे कलर असतील, टेक्स्टचा कलर असेल, मला सेम हवं आहे सगळं. सो मी काय करेन? आय विल यूज द एक्सटर्नल टाईप. ओके, एक्सटर्नलच्या टाईपनी मी काय करणार? तर माझ्या वेबसाईटवरती मी काय करेन? तर CSS अप्लाय करेन. म्हणजे ॲट अ टाइम 5 वेब पेजेस असतील तर ते सगळे अफेक्ट होणार आहेत ॲट अ टाइम. ओके, सो एक्सटर्नल CSS इट इज यूज टू अप्लाय CSS ऑन
multiple pages. ओके. अँड इन एक्सटर्नल CSS वी यूज द लिंक टॅग. आपण कोणता टॅग यूज करतो? लिंक टॅग. ओके. वी हॅव टू लिंक द एक्सटर्नल फाईल विथ आर HTML फाईल. म्हणजे मी काय सांगितलं, आपण दोन फाईल क्रिएट करतो. एक असणारी तुमची HTML ची आणि दुसरी असणारी आपली CSS ची फाईल. आपण त्या दोन्ही ज्या फाईल्स आहेत त्या सेपरेट फाईल्स असणार आहेत. ओके. सो वी हॅव टू लिंक दॅट फाईल विथ इच अदर. ओके. म्हणजे जी आपली एक्सटर्नल फाईल असणार आहे त्याची लिंक आपण कुठे प्रोव्हाइड करतो? इनसाइड द HTML फाईल. असं आपण एक्सटर्नल CSS आपण अप्लाय करू शकतो आपल्या वेब पेजेसवरती. ओके. म्हणजे लक्षात आलं काय सांगितलं मी? एकदम इझी लँग्वेजमध्ये लक्षात ठेवायचं. बघा काय बघितलं आपण? टाइप्स ऑफ CSS. Okay, first is CSS. CSS means what? Cascading style sheet. Okay, CSS काय यूज आहे? It is used to change the layout of multiple web pages, and with the help of CSS language we can change the overall look of our web pages or website. Okay, it is generally a designing language. कशी कोणती लँग्वेज आहे? इट इज अ डिझायनिंग लँग्वेज. त्याचा पर्पज काय आहे? द पर्पज ऑफ दिस लँग्वेज इज फॉर डिझायनिंग ओनली. ओके. आपण फक्त ते डिझायनिंगसाठी यूज करतो. देन वी हॅव स्टडीड द टाइप्स ऑफ CSS. सो देर आर टोटल 3 टाइप्स. किती टाइप्स आहेत? 3 टाइप्स आहेत. इनलाइन, इंटरनल अँड एक्सटर्नल. ओके. देर आर 3 टाइप्स: इनलाइन, इंटरनल अँड एक्सटर्नल. व्हॉट इज द यूज ऑफ इनलाइन? Inline CSS is used to apply CSS only on a single line. Okay, with the help of inline CSS we can apply CSS only on a single line. It means एका सिंगल लाईन वरती आपण फक्त काय करणार आहोत? सपोज कन्सिडर करा की मी एक वेब पेज डेव्हलप केलं आहे. ओके. त्याच्यामध्ये अशा 2-3 काय आहेत तर पॅरेग्राफ आहेत. सपोज हे जे 2-3 आहेत ते दिसत आहेत ते पॅरेग्राफ आहेत. सो मला काय करायचं आहे? सपोज इफ आय यूज द इनलाइन CSS इट विल अफेक्ट द फर्स्ट पॅरेग्राफ ओनली. ओके. इफ आय वॉन्ट टू चेंज द टेक्स्ट कलर ऑफ द पॅरेग्राफ्स, बट ॲट अ टाइम आय कॅन चेंज द टेक्स्ट कलर ऑफ ओनली 1 पॅरेग्राफ. एका टाइमला मी फक्त एकाच पॅरेग्राफचं काय करू शकते तर कलर चेंज करू शकते. ओके. देन इंटरनल CSS. इन इंटरनल CSS is used to apply CSS on a single document or on a single web page, and it will affect all the elements at a time. It means you can change the text color of these 3 paragraphs at a time. Okay. That's why it will affect all the elements within your web page. Okay. And we use the style tag. Inline मध्ये आपण style attribute चा यूज करतो. इंटरनल मध्ये आपण style tag चा यूज करतोय. Then the last one is external CSS. External means external file असणार आहे, and it is used to apply CSS on multiple web pages. Means at a time you can apply CSS on multiple web pages. We can make changes on multiple web pages at a time. Okay. सेम काय आपण चेंजेस करू शकतो? मल्टिपल वेब पेजेस वरती आपण CSS अप्लाय करू शकतो. ओके. क्लिअर आहे CSS चा पॉइंट? ओके. नाउ सी द नेक्स्ट पॉइंट. विल सी द नेक्स्ट पॉइंट. ओके. सो इथे बघा, इथे तुम्हाला त्यांनी एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत. ओके. इनलाइन CSS. ओके. आता बघा इथे इनलाइन CSS मध्ये काय आहे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आता. ओके. इथे जर तुम्ही बघितलं बघा इनलाइन CSS काय मी सांगितलं? इनलाइन CSS वी डिक्लेअर्ड इनसाइड द स्टार्टिंग टॅग ऑफ आर HTML. ओके. स्टार्टिंग टॅग मध्ये आपण काय करतो? इनलाइन CSS डिक्लेअर करतो. सो इथे बघा एक्झाम्पल मध्ये काय दिलं आहे? एक पॅरेग्राफ टॅग. ओके. त्यांनी पॅरेग्राफ थ्रू त्यांनी काय डिस्प्ले केलं आहे? हेलो CSS. सो कोणता टॅग घेतलेला आहे? P. सो P इज द स्टार्टिंग टॅग ऑफ HTML. ओके. हा काय आहे? हा माझा स्टार्ट टॅग आहे आणि इथे काय झालेला आहे? तो क्लोज झालेला आहे. सो P, as I told you, in inline CSS we use the style attribute. Okay, here style is the attribute, then is equal to into double inverted comma you have to write the property. Okay, you have to write the property name colon value. This syntax will not change. Property name colon value. Okay, and in case of inline CSS we can do multiple declarations also, but the difference is only we have to give a semicolon over here. Okay, फक्त आपल्याला काय करायचं? एक सेमीकोलन द्यायचं आहे. तुम्ही इथे मल्टिपल डिक्लेरेशन्स करू शकता आणि ॲट द एंड तुम्ही काय करायचं आहे? अँग्युलर ब्रॅकेट क्लोज. काय प्रिंट करायचं आहे ते राईटअप करायचं आणि तुमचं टॅग काय होणार आहे ते क्लोज. ओके. लक्षात आलं? बघा इथे काय केलेलं आहे त्यांनी?
पी. ओके, काय केलं मी, सपोज आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. H1 आहे. H1मध्ये मी काही डिस्प्ले केलं आहे इनलाईन CSS. ओके, आता जे H1 आहे माझं जे हेडिंग आहे, मला काय करायचं, मला टेक्स्ट कलर चेंज करायचं आहे, रेड कलर हवा आहे मला. ओके, सो मी काय करेन, H1. ओके, आय एम युझिंग द इनलाईन CSS. आपण इनलाईन CSS बघतोय. सो H1 इन इनलाईन CSS वी हॅव टू यूज द स्टाईल ॲट्रिब्यूट. स्टाईल ॲट्रिब्यूटचा यूज करतोय आपण. H1 स्टाईल is equals to into double inverted comma color colon value will be red. Got it? Angular bracket close. आता प्रिंट काय करायचं आहे, सपोज CSS मला प्रिंट करायचं आहे. CSS H1 टॅग क्लोज. ओके, ह्याचं मला आउटपुट कसं दिसेल, आता मला आउटपुट स्क्रीनवरती माझं जे CSS आहे हेडिंग ते मला रेड कलरमध्ये दिसणार आहे. लक्षात येते? म्हणजे मी काय केलं, एक हेडिंग डिस्प्ले केला आहे CSS. ओके, आणि त्याला मी इनलाईन CSSच्या हेल्पनी मी जसा टेक्स्टचा जो कलर आहे तो चेंज केला आहे इंटू रेड. बाय डिफॉल्ट कोणत्या कलरमध्ये दिसतं, ते ब्लॅक कलरमध्ये दिसतं. ओके, नाव नेक्स्ट बघा, इंटरनल CSSचं त्यांनी अजून एक एक्झाम्पल इथे दिलं आहे. काय सांगितलं इथे, ओके, इंटरनल CSSमध्ये आपण काय करतो बघा, इन इंटरनल CSS. ओके, इंटरनल CSSमध्ये मी तुम्हाला सांगितलं वी यूज द स्टाईल टॅग. ओके, इन इंटरनल CSSमध्ये आपण स्टाईल टॅगचा यूज करतो आणि तो स्टाईल टॅग जो आहे तो आपण कुठे डिक्लेअर करतो, इनसाइड द हेड टॅग. ओके, कुठे डिक्लेअर केलं त्यांनी, हेड टॅगमध्ये. ओके, हेड टॅग ओपन केला आहे, त्याच्यानंतर कोणता टॅग ओपन झाला इथे, स्टाईल टॅग. मग काय घेतलं इथे, सेम H1 ॲज अ सिलेक्टर, देन प्रॉपर्टी नेम कोलन व्हॅल्यू. ओके, गॉट इट, कर्ली ब्रॅकेट क्लोज. सेम इथे बघा, इथे टोटल त्यांनी किती हेडिंग्स घेतलेल्या आहेत, 2 हेडिंग्स घेतलेल्या आहेत. ओके, 2 हेडिंग्स आहेत आणि एक पॅरेग्राफ आहे. बट तिथे होतं डिफरन्स काय असणार आहे, इट विल अफेक्ट ओनली हेडिंग ऑफ युअर वेब पेज. ओके, का, कारण की त्यांनी ॲज अ सिलेक्टर म्हणून काय घेतलं आहे, इथे H1 घेतलेला आहे. ओके, सो बघा इथे हेडिंगचं काय झालेलं आहे, तर टेक्स्टचा कलर चेंज झालेला आहे इथे. ओके, नाव सी द एक्सटर्नल स्टाईल शीट. एक्सटर्नल स्टाईल शीटमध्ये त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथे. बघा काय केलं इथे, एक हेडिंग घेतलेलं आहे, दिस इज अ हेडिंग. ओके, सो एक्सटर्नल स्टाईल शीट, एक्सटर्नल CSS अप्लाय करताना आपण काय करतो, वी हॅव टू क्रिएट 2 सेपरेट फाईल. सो 2 सेपरेट फाईल क्रिएट केलेल्या आहेत बघा, एक HTMLची फाईल आहे अँड एक CSSची फाईल असणार आहे. ओके, जी तुमची CSSची फाईल असते आपली, त्याच्यामध्ये फक्त आपल्या CSSचंच कोडिंग असतं, त्याच्यामध्ये आपण HTMLचं कोडिंग कुठेही इन्सर्ट करत नाही. ती फक्त एक सेपरेट फाईल असणार आहे, CSSची फाईल असणार आहे. इवन आपण त्याचं एक्सटेन्शन देताना काय देतो इथे, .css. ओके, HTMLची फाईल असेल तर आपण एक्सटेन्शन काय देतो, .html. बट CSSची आपण सेपरेट फाईल क्रिएट करत असलो त्यावेळी आपल्याला त्याचं एक्सटेन्शन काय द्यायचं असतं, .css. ओके, आणि ही जी फाईल आहे ती माझी कोणती फाईल आहे, HTMLची फाईल आहे. सो मी काय केलं, इथे काय केलं आहे त्यांनी, तुमची जी एक्सटर्नलची जी फाईल आहे तिथे आपण CSS, तिथे फक्त CSS आहे. आता हे CSS आपल्याला इथे काय करायचे तर अप्लाय करायचं. सो काय करावं लागेल, लिंक करावं लागेल. करेक्ट, ह्या दोन्ही फाईल्स काय कराव्या लागतील, लिंक कराव्या लागतील. त्याच्यासाठी काय केलेलं आहे, लिंक. ओके, लिंक रील, दॅट इज रिलेशन. ती जी तुमची फाईल आहे त्याचं ह्या फाईलसोबत काय रिलेशन आहे, लिंक रील इज इक्वल टू स्टाईल शीट. ओके, हे जी फाईल आहे ती कशी आहे, इट इज अ स्टाईल शीट. देन त्याचं टाईप डिक्लेअर करायचं आहे बाय युझिंग द टाईप ॲट्रिब्यूट. इट इज अ टेक्स्ट फाईल ॲज वेल ॲज इट इज अ CSS फाईल. देन href. ओके, hrefने आपण काय केलं, ती जी फाईल आहे त्याचा पाथ सेट केला इथे, म्हणजे फाईलचं नेम असाइन केलं आपण, म्हणजे आपण पाथ देतोय त्या फाईलचं. अँड देन ॲज इट इज आपण काय केलं, हेड टॅग क्लोज. देन बॉडीमध्ये आपलं ॲक्च्युअल काय असणार आहे, इथे काही कंटेंट आपल्याला डिस्प्ले करायचं आहे ते. ओके, हे झाले आपले 3 टाइप्स, इनलाईन, इंटरनल अँड एक्सटर्नल. सो नाव विल डिस्कस द प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज कोणत्या आहेत ते आपण बघूयात. आता मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं, तुम्हाला प्रॉपर्टीज माहिती असल्या तर आपण डिझायनिंग करू शकतो. ओके, हा प्रॉपर्टीजचा चार्ट आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की एक्झाममध्ये तुम्हाला प्रॉपर्टीजवरती पण क्वेश्चन येतात. ऑब्जेक्टिव्ह बेससाठी क्वेश्चन विचारू शकतात. ओके, की कसे पण क्वेश्चन येतात, विच प्रॉपर्टी इज यूज टू चेंज द कलर ऑफ द टेक्स्ट, द आन्सर विल बी कलर. देन विच प्रॉपर्टी इज यूज टू सेट द बॅकग्राऊंड कलर, आन्सर असणार आहे बॅकग्राऊंड कलर. ओके, सो असे क्वेश्चन येतात. म्हणून जे तुमचे प्रॉपर्टीजचे चार्ट असतील किंवा तुमचे टेबल
तुमच्या चॅप्टरमध्ये किती टोटल नंबर ऑफ तुमचे हे जे टेबल्स वगैरे दिलेले आहेत ते तुम्हाला स्किप नाहीत करायचे, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण ॲट्रिब्यूट्सवरती, प्रॉपर्टीजवरती, इनपुट एलिमेंट्स असतील जे आपण लास्ट टाइम फॉर्ममध्ये बघितले ते इम्पॉर्टंट असतात. त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहे ते जास्त विचारतात एक्झाममध्ये, चान्सेस जास्त असतात त्या टेबल्सवरती क्वेश्चन यायचे. ओके, सो बघा CSS प्रॉपर्टीज. आता CSS प्रॉपर्टीज काय आहे तुम्हाला एक आयडिया आला असेल. CSS प्रॉपर्टीज जर आपल्याला माहिती असल्या तर आपण डिझायनिंग करू शकतो. ओके, CSSच्या प्रॉपर्टीजच्या हेल्पने आपण काय करतो तर आपण डिझायनिंग करतो. डिझायनिंग म्हणजेच काय, तुम्ही टेक्स्टचा कलर चेंज करू शकता, देन आपण बॅकग्राऊंडवरती कलर सेट करू शकतो. ओके, देन आपण त्याचं फॉन्ट स्टाईल चेंज करू शकतो. फॉन्टची साईज तुम्हाला इन्क्रीज करायची असेल तर तुम्ही ते चेंज करू शकता. म्हणजे हे सगळं आपण डिझायनिंग करू शकतो की काहीतरी आपल्या टेक्स्टवरती काय अल्ट्रेशन करू शकतो. ओके, सो आता तुम्ही प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं असेल, आपण काय बघितलं होतं, टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स तुम्ही शिकलात. ओके, आपण टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स तुम्ही ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. प्रिव्हियस क्लासमध्ये तुम्ही स्टडी केले असतील टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. आता टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स काय होते, ते HTMLचे बेसिक टॅग्स होते. म्हणजे तुम्ही आपण टॅग थ्रू आपण काय करत होतो तर थोडंसं काहीतरी चेंजेस किंवा आपले जे टेक्स्ट आहे त्याच्यावरती आपण काहीतरी फॉर्मॅटिंग करत होतो, राईट. बट आता आपण CSS स्टडी करतो. तो CSSमध्ये CSSच्या काय प्रॉपर्टीज असतात, त्या प्रॉपर्टीजचा यूज करून आपण काय करतो तर आपण डिझायनिंग करतो. ओके, सो द फर्स्ट प्रॉपर्टी इज द कलर प्रॉपर्टी अँड दिस कलर प्रॉपर्टी इज यूज टू चेंज द कलर ऑफ द टेक्स्ट. ओके, तुम्हाला टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल सो यू कॅन यूज द कलर प्रॉपर्टी, इट विल चेंज द टेक्स्ट कलर. ओके, सो ते इम्प्लिमेंट कसं करायचं आहे तुम्हाला, H1 टेक द सिलेक्टर, ओके, ॲज यू वॉन्ट, देन कलर इज द प्रॉपर्टी, गिव्ह अ कोलन अँड गिव्ह द व्हॅल्यू. ओके, सो ते डिक्लेरेशन ब्लॉक आहे ते सेम असणार आहे, त्याचं डिक्लेरेशन सिंटॅक्स ते बदलत नाही, तेच तुम्हाला फॉलो करायचे. देन द नेक्स्ट प्रॉपर्टी इज बॅकग्राऊंड कलर. आता बॅकग्राऊंड कलर काय करतं, बॅकग्राऊंड कलर नावावरून लक्षात येते, आयडिया येतो आपल्याला. म्हणजे आपण काय करू शकतो, वी कॅन सेट द कलर टू आर बॅकग्राऊंड. ओके, वेब पेज आहे. आता बाय डिफॉल्ट तुम्ही बघितलं असेल, आपण फॉर्मचे पण आपण जे प्रोग्राम्स आहेत ते आपण रन करून बघितले, राईट. आता ज्यावेळी आपण रन करत होतो आणि आउटपुटचं स्क्रीन येत होतं तिथे ऑलरेडी बॅकग्राऊंडचं कलर येत होतं का, नाही. बाय डिफॉल्ट ते व्हाईटच असतं आणि बाय डिफॉल्ट जे आपलं टेक्स्ट आहे त्याचा कलर कसा असतो, ब्लॅक कलरमध्ये असतं. बट वी कॅन सेट द कलर ऑल्सो ॲट दी बॅकग्राऊंड. सो ॲट द टाइम वी हॅव टू यूज द बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी. देन फॉन्ट वेटने आपण काय करतो, फॉन्ट वेट प्रॉपर्टी इज यूज टू bold the text. Okay, is used to display the text in bold format. Bold format means it will display the text in darker format. असं bold मध्ये दिसणार आहे. Okay, then font style, this property is used to display the text in italic form. Okay, असं italic मध्ये तुम्हाला काय होणार आहे तर ते तुमचं टेक्स्ट आहे ते डिस्प्ले होणार आहे italic font मध्ये. Then text decoration. Now text decoration is a property which is used to add strike through marks, underline, then overstrike, okay, overline, none. Okay, म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्ही अंडरलाईन डिस्प्ले करू शकता, देन स्ट्राईक थ्रू मार्क्स तुम्ही ॲड करू शकता आपण त्याच्या थ्रू. ओके, देन नेक्स्ट आहे टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी. सो टेक्स्ट अलाइन मीन्स वॉट, वी कॅन सेट द अलाइनमेंट ऑफ द टेक्स्ट. ओके, सपोज इफ यू वॉन्ट द अलाइनमेंट ऑफ दिस टेक्स्ट ॲट दी लेफ्ट हँड साईड और ॲट दी राईट हँड साईड. ओके, तुम्हाला कुठं हवं आहे, तुम्हाला लेफ्टला हवं आहे, राईटला हवं आहे, सेंटरला हवं आहे, टॉपला हवं आहे की बॉटमला हवं आहे. सो ते आपण काय करू शकतो, आपण त्या टेक्स्टचं आहे ते आपण अलाइनमेंट सेट करू शकतो. ओके, देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज फॉन्ट फॅमिली. फॉन्ट फॅमिली आता माहितीच असेल तुम्हाला, आपण फॉन्ट आहे ते डिफरंट टाईपमध्ये आपण काय करतो तर आपण डिस्प्ले करू शकतो. फॉन्ट फॅमिली बऱ्याच आहेत अशा, एरियल आहे, देन आपलं बाय डिफॉल्ट टाइम्स न्यू रोमन असतं. ओके, सो दिस इज यूज टू कंट्रोल द फॉन्ट. तुम्हाला फॉन्ट कोणत्या टाईपमध्ये डिस्प्ले करायचं आहे तर ते आपण डिस्प्ले करू शकतो बाय युझिंग फॉन्ट फॅमिली प्रॉपर्टी. देन नेक्स्ट इज फॉन्ट साईज. ओके, नाव फॉन्ट साईज. आता फॉन्ट साईज नावावरून लक्षात येत असेल, फॉन्ट साईज मीन्स वॉट, फॉन्टचं जो आपण साईज आहे ते आपण डिस्प्ले करू शकतो. ओके, आणि ते तुम्हाला कसं करायचं, त्याची व्हॅल्यू कशी ठेवायची, तुम्हाला पिक्सल्समध्ये, PX म्हणजे पिक्सल्समध्ये सेट करतो आपण त्याची जी व्हॅल्यू आहे. आता फॉन्ट साईज तुम्हाला मोठं दाखवायचं आहे फॉन्ट की तुम्हाला लहान हवं आहे तर ते आपण करू शकतो. ओके, देन लेटर स्पेसिंग मीन्स वॉट, दिस हेल्प्स इन controlling the horizontal space between the letters. ओके, बिटवीन दी कॅरेक्टर्स. म्हणजे आपण काय करू शकतो, लेटर स्पेसिंगमध्ये लेटर्सच्या मध्ये तुम्हाला स्पेस हवा असेल ॲट दॅट टाइम वी कॅन यूज द लेटर स्पेसिंग. देन पॅडिंग. ओके, पॅडिंग, दिस प्रॉपर्टी इज यूज वेन यू वॉन्ट टू ॲड
पॅडिंग अराउंड द कंटेंट ऑफ दॅन एलिमेंट. ओके, पॅडिंग म्हणजेच काय असणार आहे तुमचं? पॅडिंग म्हणजे हे जे कंटेंट आहे त्याच्या अराउंडला तुम्हाला इक्वल स्पेस हवा असेल तर आपण काय यूज करू शकतो? पॅडिंग यूज करू शकतो. देन नेक्स्ट इज द बॉर्डर. बॉर्डर प्रॉपर्टी, इट इज यूज टू ॲड बॉर्डर टू द एलिमेंट. ओके, देन बॉर्डरमध्ये पण त्याच्यामध्ये टाईप आहे. डॉटेड बॉर्डर असते. डॉटेड बॉर्डर तुम्ही डिस्प्ले करू शकता. डॉटेड आहे, डॅश आहे. ओके, असे तुम्ही बॉर्डर्स आहे ती तुमच्या एलिमेंटवरती डिस्प्ले करू शकता. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज बॅकग्राऊंड इमेज. टू सेट अन इमेज ॲज अन बॅकग्राऊंड ऑफ युअर वेब पेज यू कॅन यूज द बॅकग्राऊंड इमेज प्रॉपर्टी. मीन्स इन दी केस, ओके, सपोज आपण काय केलेलं आहे, एखादं वेब पेज डेव्हलप केलं आहे, तुम्हाला जर त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज नसेल करायचा तर तुम्ही तिथे काय करू शकता? वी कॅन सेट द बॅकग्राऊंड इमेज ऑल्सो. आपण तिथे बॅकग्राऊंडवरती इमेजसुद्धा आपण जास्त अट्रॅक्टिव्ह दाखवण्यासाठी, ओके, आपण तिथे काय करू शकतो? बॅकग्राऊंडवरती इमेजसुद्धा आपण काय करू शकतो? सेट करू शकतो. देन नेक्स्ट इज द मार्जिन लेफ्ट. ओके, margin left property is used to set the margin at the left हँड साईड. ओके, मार्जिन लेफ्ट मीन्स वॉट? काय करणार आहे? ते जे आपलं कंटेंट आहे ते लेफ्ट साईडलाच काय असणार आहे तर सेट होणार आहे त्याचं मार्जिन. ओके, लक्षात आल्या ह्या सगळ्या प्रॉपर्टीज. सो मी याचं तुम्हाला प्रॅक्टिकली सुद्धा करून दाखवणार आहे. एक एक्झाम्पलवरून आपण तिन्ही टाईप्सचे मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवेन प्रोग्रामिंग थ्रू. ओके, की इनलाईनचं आउटपुट कसं दिसेल, देन इंटरनल थ्रू आपण CSS कसं अप्लाय करतो, एक्सटर्नलची फाईल कशी क्रिएट केली जाते किंवा कशी सेव्ह केली जाते, आपण हे सुद्धा इन डिटेलमध्ये बघणार आहोत. देन नेक्स्ट पॉईंट इज सिलेक्टर्स. ओके, सो व्हॉट आर सिलेक्टर्स? येस, सिलेक्टर्स काय आहेत? सो इन CSS सिलेक्टर्स आर यूज to select the specific element or all the elements at a time. Okay, आता selectors चा काय यूज आहे? with the help of selectors we can select HTML element as we want. ओके, काय सांगितलं मी? वी कॅन सिलेक्ट HTML एलिमेंट ॲज वी वॉन्ट. तुम्हाला जसं हवं असेल तसं आपण काय करू शकतो? आपण HTMLचे जे एलिमेंट्स आहेत ते आपण सिलेक्ट करू शकतो. ओके, सो त्याच्यामध्ये पण फर्स्ट टाईप आहे CSS ID सिलेक्टर. व्हॉट इज ID सिलेक्टर? ID सिलेक्टर काय करतो? ID सिलेक्टर सिलेक्ट द ID ॲट्रिब्यूट ऑफ एन HTML एलिमेंट to select a specific element. With the help of ID selector you can select a specific element. Okay, so an ID is always unique. आता इथे जर तुम्ही बघितलं तर बघा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे an ID is always unique within the page, so it is a unique element. आपण डायरेक्ट एक्झाम्पलवरून मी सांगते. बघा इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेले, राईट? एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितलं इथे काय केले बघा, प्रोग्राम सेम असणार आहे आपला, फक्त ID सिलेक्टर काय करतं? इट इज यूज टू सिलेक्ट अ युनिक HTML एलिमेंट. ओके, युनिक एलिमेंटसाठी आपण काय करतो तर ID सिलेक्टरचा यूज करतो. सो इथे बघा काय केलं, 2 पॅरेग्राफ घेतलेले आहेत, राईट? 2 पॅरेग्राफ डिक्लेअर केलेले आहेत. बट करायचं काय आहे? वी हॅव टू सिलेक्ट ओनली फर्स्ट पॅरेग्राफ. ओके, मला फक्त फर्स्ट पॅरेग्राफवरती काय करायचं आहे तर CSS अप्लाय करायचं आहे. इथे मी काय केलं, बॉडी टॅगमध्ये बघा काय सांगितलं, इथे 2 पॅरेग्राफ क्रिएट केलेले आहेत P थ्रू. ओके, P इज द पॅरेग्राफ टॅग. सो फर्स्ट आहे. आता 2 पॅरेग्राफ आहेत बट मला CSS अप्लाय करताना फक्त पहिल्याच पॅरेग्राफवरती अप्लाय करायचं आहे. सो मी काय करेन, इन केस मी इथे P ॲज अ सिलेक्टर घेतलं. ओके, काय होणार? P ॲज अ सिलेक्टर घेतल्यानंतर इथे काय होणार, एकतर हे इंटरनल CSSचं आहे सिंटॅक्स. मी इथे P ॲज अ सिलेक्टर घेतल्यानंतर दोन्ही पॅरेग्राफचं टेक्स्ट लाईन एकदा सेंटर होईल आणि त्याचा टेक्स्टचा जो कलर आहे तो कसा होणार आहे? डिस्प्ले होणार आहे ब्लू कलरमध्ये. बट तसं नको आहे आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे, फक्त कोणत्या तरी एकाच पॅरेग्राफवरती आपल्याला CSS अप्लाय करायचं आहे. सो इन दिस केस आपण काय करू शकतो? यू कॅन यूज द ID सिलेक्टर. ओके, वी कॅन डिक्लेअर द ID. ओके, सो आपल्याला काय करायचं असतं? फर्स्ट यू मस्ट डिक्लेअर द ID टू द पॅरेग्राफ. कोणत्या पॅरेग्राफवरती तुम्हाला CSS अप्लाय करायचं आहे तिथे ID डिक्लेअर करून घ्या. काय केलं इथं? P ला ID डिक्लेअर केलेली आहे. P ID इज इक्वल्स टू पॅरा 1. ओके, पॅरा 1 असं त्याला IDचं नेम असाइन केलेलं आहे. देन दिस पॅरा 1 हे जे आहे IDचं जे नेम आहे, दिस ID नेम वी टेक ॲज अ सिलेक्टर. ओके, हे जे आयडीला जे नेम दिलेलं आहे पॅरा 1 तेच इथे काय घेतलेलं आहे ॲज अ सिलेक्टर म्हणून यूज केलेलं आहे. ओके, म्हणजे ते काय झालं? युनिक एलिमेंट झालं ते. ओके, आणि ते आपण आयडीचं नेम इथे सिलेक्टर म्हणून घेतलेलं आहे आणि दिस ID नेम इज फॉलोड विथ अ हॅश सिम्बॉल.
ओके, तुम्ही जर आय डीचं नेम ॲज अ सिलेक्टर घेत असाल तर तिथे तुम्हाला हॅश सिम्बॉल देणं गरजेचं आहे. हॅशनी आपण काय करतो तर आय डी डिक्लेअर करतो हॅश सिम्बॉलनी. ओके, सो केलं मी आय डीचं नेम घेतलं ॲज अ सिलेक्टर बाय युझिंग हॅश सिम्बॉल. सो काय केलं इथे टेक्स्ट लाईन सेट केली आहे ॲट दी सेंटर अँड कलर सेट केलेला आहे ब्लू. ओके, सो दिस विल अफेक्ट ओनली दिस फर्स्ट पॅरेग्राफ, नॉट दिस. ओके, फक्त फर्स्ट पॅरेग्राफच अफेक्ट होणार आहे, सेकंड पॅरेग्राफ आहे तो ॲज इट इजच दिसणार आहे तुम्हाला. ओके, इथे जर तुम्ही बघितलं बघा, हा आहे आपला फर्स्ट पॅरेग्राफ, हॅलो स्टुडंट्स. फक्त त्याच्यावरती त्याचा अलाइनमेंट कसा आलाय, कुठे आहे ॲट दी सेंटर, सेंटरला त्याचा अलाइनमेंट आहे, प्लस त्याचा टेक्स्टचा कलर आहे तो चेंज झालाय. कोणत्या कलरमध्ये चेंज आहे, ब्लू कलरमध्ये, कारण आपण कोणत्या व्हॅल्यू काय दिली होती तिथे, ब्लू व्हॅल्यू दिलेली आहे, मग त्याचा टेक्स्टचा कलर आहे तो ब्लूमध्ये चेंज झालेला आहे. आणि सेकंड पॅरेग्राफ जर आपण बघितला तर त्याची बाय डिफॉल्ट पोझिशन आहे ती तीच आहे. ओके, त्याच्यावरती काही चेंजेस झालेले नाही आहेत. ओके, लक्षात आलं. आय डी सिलेक्टर म्हणजेच काय, आपण काय करू शकतो, आय डी सिलेक्टर इज यूज टू सिलेक्ट an HTML element to a specific element. Okay, ID selector is used to select a specific element. एका specific element जर तुम्हाला specific element वरती तुम्हाला CSS अप्लाय करायचं असेल, you can use or you can declare the ID to it. Okay, first you have to declare the ID and then use that ID name as a selector by using the hash symbol. Okay, then next is आता हे जे सिलेक्टर्स आहेत, ओके, हे जे टाईप सिलेक्टर्स आहेत किंवा त्याचे जे टाईप्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येत नाही. ते जे तुम्हाला प्रोग्रामिंग हे जे एक्झाम्पल दिलेले आहेत असे तुम्हाला सिलेक्टर्सवरती एक्झाममध्ये प्रोग्राम्स येत नाहीत, नसतातच, विचारत नाहीत ते. आय डी सिलेक्टरवरती एखादा प्रोग्राम किंवा आय डी डिक्लेअर करून असं एखादा प्रोग्राम लिहा, तसं काही सुद्धा नसतं एक्झाममध्ये. ओके, हे फक्त तुम्हाला समजून घ्यायचे आहे कन्सेप्ट. तर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन येतातच. ओके, प्रोग्रामिंग बघा, प्रोग्रामिंग ह्याच्यावरती असे प्रोग्राम येत नाहीत तुम्हाला एक्झाममध्ये. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहेत, MCQ बेस्ड असतील, फिलिंग द ब्लँक्ससाठी असतील, त्याच्यासाठी तुम्हाला हे पॉईंट व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. लक्षात ठेवताना काय ठेवायचं आहे, आता आय डी सिलेक्टरमध्ये आपण बघितलं, इट इज यूज टू सिलेक्ट अँड स्पेसिफिक एलिमेंट ॲज वेल ॲज ID is declared by using the hash character. ओके, हॅश कॅरेक्टरने आपण काय करतो, आय डीचं नेम आहे ते डिक्लेअर करतो. ओके, असे क्वेश्चन असतात एक्झाममध्ये. देन नेक्स्ट सिलेक्टर इज क्लास सिलेक्टर. नाउ व्हॉट इज द यूज ऑफ क्लास सिलेक्टर, द क्लास सिलेक्टर सिलेक्ट HTML element with a specific class name or specific class attribute. It is used with a period character that is फुल स्टॉप. आता बघा, आय डीमध्ये आपण हॅशचा यूज करत होतो, क्लासमध्ये आपण पिरियड कॅरेक्टरचा यूज करणार आहोत, दॅट इज फुल स्टॉप. ओके, फुल स्टॉप म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज अ पिरियड कॅरेक्टर followed by the class name. The class selector is used when you want to changes a group of element within your HTML page. आता क्लास सिलेक्टरचा काय यूज आहे, एका वेब पेज वरती तुम्हाला ग्रुप ऑफ एलिमेंट्स वरती चेंजेस हवा असेल, चेंज करायचा असेल, ॲट दॅट टाइम यू कॅन यूज द क्लास सिलेक्टर. ओके, आय डीमध्ये आपण काय बघितलं, ॲट अ टाइम वी कॅन अप्लाय CSS ऑन अ सिंगल और ऑन अ सिंगल एलिमेंट असं आपण म्हणू शकतो. ओके, एक युनिक एलिमेंट होतं ते. बट क्लासमध्ये आपण काय करतो, एका ग्रुप ऑफ एलिमेंट्सवरती तुम्ही काय करू शकता, चेंजेस परफॉर्म करू शकता. ओके, सो ओके, इथे एक्झाम्पल दिले, इथे बघा, आता एक्झाम्पलमध्ये बघा इथे काय केलेलं आहे, सेम आहे प्रोग्राम सेम असणार आहे, फक्त चेंज काय आहे, जिथे आपण आय डी डिक्लेअर करतोय तिथे आपल्याला काय करायचं आहे, क्लास डिक्लेअर करायचं आहे. ओके, आता इथे बघा काय केलेलं आहे, क्लास डिक्लेअर केलेला आहे. बट आता इथे क्लास H1 साठी क्लास डिक्लेअर केला आहे, देन पॅरेग्राफसाठी काय केलं आहे, क्लास डिक्लेअर केलेला आहे. म्हणजे मला H1 आणि पॅरेग्राफवरती दोन्हीवरती मी काय करणार आहे, तर CSS अप्लाय करणार आहे. ओके, सो इथे जर तुम्ही बघितलं काय सांगितले, द क्लास नेम शुड नॉट स्टार्ट विथ अ नंबर. अजून एक काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, क्लासचे जे नेम आहे ते तुम्ही नंबरपासून स्टार्ट नाही करू शकत. ओके, तुम्हाला हे जे आहे हे तुम्ही इथे टू इंट्रो तर असं नाही चालणार, तिथे असं करून नाही चालत. ओके, ते टोटली रॉंग असणार आहे. सो क्लास सिलेक्टरनी आपण काय करतोय, वी कॅन सिलेक्ट ग्रुप ऑफ एलिमेंट्स. काय केले इथे, H1 ला क्लास काय केलं, डिक्लेअर केलं, H1 क्लास इज इक्वल्स टू इंट्रो, देन P क्लास इज इक्वल्स टू इंट्रो. ओके, दोन्हीवरती क्लास डिक्लेअर केलं अँड दिस
क्लास नेम वी टेक ॲज अन सिलेक्टर. ओके, बट द डिफरन्स काय आहे, फक्त ID असेल तर आपण हॅश कॅरेक्टरनी डिनोट करतो, क्लास असेल तर आपण फुल स्टॉपनी डिनोट करतो. लक्षात आलं? म्हणजे इट विल अफेक्ट H1 ॲज वेल ॲज द पॅरेग्राफ ऑल्सो. ओके, म्हणजे H1 वरती पण अप्लाय होणार आहे अँड पॅरेग्राफ वरती पण. ॲट अ टाइम आपण कुठे CSS अप्लाय करतोय, ऑन द हेडिंग अँड ऑन दी पॅरेग्राफ. ओके, काय लक्षात ठेवायचं बघा, क्लास सिलेक्टरमध्ये क्लास सिलेक्टरनी आपण ग्रुप ऑफ एलिमेंट्स वरती चेंजेस करू शकतो, ॲज वेल ॲज क्लास सिलेक्टर इज फॉलोड बाय दी पिरियड कॅरेक्टर, दॅट इज फुल स्टॉप कॅरेक्टर आहे, त्यालाच आपण पिरियड कॅरेक्टर बोलतोय. ओके, देन प्लस आपण क्लास सिलेक्टरने आपण स्पेसिफिक, ओके मी काय सांगितलं, क्लास सिलेक्टरने आपण ग्रुप ऑफ एलिमेंट्स वरती CSS अप्लाय करू शकतो, बट यू कॅन अप्लाय CSS ऑन अ स्पेसिफिक एलिमेंट ऑल्सो बाय युझिंग द क्लास सिलेक्टर. ओके, आता स्पेसिफिक एलिमेंट वरती जर तुम्हाला करायचं असेल CSS अप्लाय, सो ॲट दॅट टाइम तुम्ही बघा काय आहे, सिंटॅक्स काय चेंज होतोय, काय केलं इथे, एक हेडिंग घेतलेलं आहे, राईट, एक हेडिंग घेतला आहे, इथे एक हेडिंग आहे अँड एक पॅरेग्राफ आहे. आता क्लास नेम आहे ते सेम असणार आहे. ओके, क्लासचं नेम जर तुम्ही इथे बघितलं दोन्हीसाठी पण सेम आहे, इंट्रो. सपोज हे जे मी क्लासचं नेम, हे जे मी क्लास इथे डिक्लेअर केलं, इथे जर मी क्लास घेतलं, ओके क्लास घेतल्यानंतर इथे काय दिसणार आहे बघा स्टाईलमध्ये, हे जे क्लास नेम आहे मी इथे जर डायरेक्ट घेतलं, सपोज इथे कन्सिडर करा डायरेक्ट क्लास घेते मी. ओके, क्लास डिक्लेअर करते ॲज अ सिलेक्टर. सो पिरियड कॅरेक्टरने घेतलं पिरियड, क्लासला आपण नेम काय दिलं आहे, इंट्रो. ओके, असं घेतलं तर डिफरन्स काय होणार आहे, इट विल अफेक्ट ग्रुप ऑफ एलिमेंट्स. H1 वरती पण अप्लाय होईल अँड P वरती पण अप्लाय होणार आहे. ओके, बट आपल्याला असं नाही करायचं, आपल्याला एका सिंगल एलिमेंटसाठी बघतोय आपण. ओके, आपण क्लास सिलेक्टरनी एका सिंगल एलिमेंटवरती सुद्धा आपण CSS अप्लाय करू शकतो. सो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, युनिक. ओके, म्हणजे काय करायचं, सपोज आता मला फक्त पॅरेग्राफ वरती करायचं, सो फक्त तुम्हाला चेंज काय करायचं आहे, तुम्ही P वरती करताय ना, तुम्हाला P साठी हवा आहे ना फक्त CSS, सो काय करणार मी, P डॉट क्लास नेम. ओके, सिलेक्टर डॉट क्लास नेम, तुम्ही कोणतं आहे तुमचं HTMLच्या एलिमेंटचं नेम, देन पिरियड कॅरेक्टर, देन तुमचं क्लासचं नेम. ओके, बघा इथे बघा एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, इट विल अफेक्ट ओनली द पॅरेग्राफवरती फक्त चेंज होणार आहे. देन नेक्स्ट इज द युनिव्हर्सल सिलेक्टर. ओके, नाव सी युनिव्हर्सल सिलेक्टर मीन्स व्हॉट, युनिव्हर्सल म्हणजेच काय, the universal selector is used as a wildcard character. Okay, it is used as a wildcard character. Filling the blank साठी हा क्वेश्चन येऊ शकतो, universal selector is used as a wildcard character, हा क्वेश्चन असतोच. ओके, universal selector is used as a wildcard character. It select all the elements on the web page. Okay, आता universal selector हा कसा आहे, wildcard character आहे, as well as it will select all the elements of your web page. ओके, युनिव्हर्सल सिलेक्टर म्हणजेच काय करतो तो, तुमच्या वेब पेजवरती टोटल नंबर ऑफ HTML एलिमेंट जेवढे असतील त्या सगळे काय होणार आहेत, ॲट अ टाइम अफेक्ट होणार आहेत. ओके, द ओनली चेंज इज, सपोज गिवन एक्झाम्पलमध्ये बघा इथे काय केलं आहे, बॉडी टॅगमध्ये. ओके, बॉडी टॅगमध्ये स्टेटमेंट पास केलेलं आहे, देन एक हेडिंग आहे S2नी डिस्प्ले केलं आहे आणि 2 पॅरेग्राफ घेतलेले आहेत. ओके, हे असं काय केलं त्यांनी, बॉडीमध्ये काहीतरी कंटेंट घेतलेलं आहे बाय युझिंग डिफरंट टॅग्स. सो आता आपण इथे काय यूज करतोय, वी आर युझिंग द युनिव्हर्सल सिलेक्टर. ओके, बिकॉज वी वॉन्ट टू अफेक्ट ऑल द एलिमेंट्स विदिन आवर वेब पेज, सो वी विल यूज द युनिव्हर्सल सिलेक्टर. इट डिनोट्स बाय युझिंग द स्टार ॲस्ट्रिक साईन. ओके, युनिव्हर्सल सिलेक्टर जे आहे त्याचं साईन कोणतं आहे, कशाने डिनोट करतो आपण, ॲस्ट्रिक साईनने आपण ते डिनोट करतो. फक्त काय करायचं आपल्याला, स्टार घ्यायचे ॲज इट इज, स्टार घेतलं, इट विल सिलेक्ट ऑल द एलिमेंट्स अँड तुम्हाला काय CSS अप्लाय करायचे ते तुम्ही डिक्लेरेशन ब्लॉकमध्ये इथे डिक्लेअर करू शकता. ओके, देन काय केलं इथे, कलर ग्रीन, फॉन्ट साईज 20. बघा इथे जर तुम्ही एक्झाम्पल आउटपुटमध्ये जर बघितलं, इथे बघा कलर ग्रीन आहे बरोबर, आणि सेकंड काय होतं, फॉन्ट साईज 20 पिक्सेल्स. ह्याची जी फॉन्टची जी साईज आहे ती किती सेट झाली आहे, 20 पिक्सेल्स सेट झालेली आहे. ओके, क्लिअर आहे. देन नेक्स्ट इज द ग्रुप सिलेक्टर. ना ग्रुप सिलेक्टर मीन्स व्हॉट, ग्रुप, आता नावावरून लक्षात असेल ग्रुप म्हणजे ग्रुपनी ते एलिमेंट्सवरती काय होणार आहेत, एका ग्रुप ऑफ एलिमेंट्सवरती ते अफेक्ट होणार आहे. सो ग्रुप सिलेक्टर, द ग्रुप सिलेक्टर इज यूज्ड
The group selector is used. So the group selector is used to select all the elements within the same style definitions. Okay, it will affect all the elements, or it will select all the elements within your same style definition. It is used to minimize the code. Okay, आता आपण group selector यूज करतोय म्हणजे आपला कोड कुठेतरी मिनिमाइज होणार आहे, राईट. Then commas are used to separate each selector in a grouping. Okay, आता बघा आपण एक्झाम्पल बघूयात ग्रुप सिलेक्टरचं. ओके, इथे जर तुम्ही बघितलं काय सांगितलं बघा. As you can see, you need to define CSS properties for all the elements. It can be grouped as. Okay, आता तुम्ही जर ग्रुप सिलेक्टर यूज करत असाल, एक तर तुम्ही असं यूज करू शकता. देन आपण काय करू शकतो, एक सेकंड ऑप्शन म्हणजेच काय आहे, यू कॅन यूज ग्रुप सिलेक्टर लाईक दिस. ओके, आता सपोज तुमच्या वेब पेजवरती तुम्ही 2 हेडिंग घेतल्या असतील, एक पॅरेग्राफ असेल. इथे जर तुम्ही बघितलं, इथे बघा काय केले त्यांनी एक्झाम्पलमध्ये, ग्रुप सिलेक्टर आपण यूज करतोय. ओके, सो ग्रुप सिलेक्टरमध्ये काय करतो आपण, H1 आहे, H1 मध्ये काय आहे, हॅलो हेडिंग 1. देन H2 घेतलेला आहे, देन हेडिंग टॅग आहेत, 2 हेडिंग टॅग घेतलेले आहेत, अँड एक पॅरेग्राफ आहे. ओके, सो टोटल किती आहे, त्यांनी काहीतरी कंटेंट टाकलेला आहे त्याच्यामध्ये बाय युझिंग H1, हेडिंग टॅग्स अँड पॅरेग्राफ. आता ह्याच्यावरती मला CSS अप्लाय करायचं बाय युझिंग ग्रुप सिलेक्टर. सो आय कॅन सिलेक्ट ॲट अ टाइम H1, H2 अँड P. ओके, म्हणजे मी ग्रुपनी काय केले ते सिलेक्ट केले, फक्त ते सेपरेट कशाने करायचे, तुम्हाला कॉमा देऊन सेपरेट करायचं आहे. सपोज इन केस इथे अजून एखादं पॅरेग्राफ असतं किंवा इथे अजून एखादं हेडिंग असतं S3, काय झालं असतं इथे H1, H2, P, H3. ओके, हे झालं आपलं ग्रुप सिलेक्टर. म्हणजे आपण काय करतो, वी आर सिलेक्टिंग द ऑल द एलिमेंट्स ॲट अ टाइम, बट एव्हरी HTML एलिमेंट इज सेपरेटेड विथ अ कॉमा. ओके, प्रत्येक HTMLचे जे एलिमेंट आहे, जे सिलेक्टर्स आहेत, ॲज अ सिलेक्टर जे आपण घेतो HTML एलिमेंट, ते तुम्हाला सेपरेट कशाने करायचे आहेत, विथ अ कॉमा. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमा द्यायचा आहे. म्हणजे आपण दाखवतोय, म्हणजे आपण काय डिक्लेअर करतोय, वी आर युझिंग द ग्रुप सिलेक्टर ॲट अ टाइम. आपण ग्रुप सिलेक्टर यूज करतोय. आपण एकाच लाईनमध्ये आपण काय करतोय, तर सगळे सिलेक्टर्स घेतोय, फक्त सेपरेट कशाने करतोय, विथ अ कॉमा देऊन आपण ते सेपरेट करतोय. ओके, क्लिअर आहे सिलेक्टर. ओके, इथे जर तुम्ही आउटपुट जर त्याचं बघितलं, आउटपुटमध्ये बघा तुम्हाला दाखवलंय, इट विल अफेक्ट ऑल द एलिमेंट्स विदिन युअर पेज. ओके, आता 2 हेडिंग्स होते आणि एक पॅरेग्राफ दिलं होतं त्यांनी. बघा प्रत्येक हेडिंग आणि पॅरेग्राफचा कलर काय आहे, सेम आहे, त्याचा अलाइनमेंट सुद्धा सेम आहे. म्हणजे जे काही CSS अप्लाय केलेलं आहे ते तिन्हीवरती ॲट अ टाइम अप्लाय झालेलं आहे सेम. ओके, कोणतंच असं नाही की त्याच्यावरती काही वेगळं डिफरंट अप्लाय झालेलं आहे. ग्रुप सिलेक्टर समजलं, आय होप तुम्हाला सिलेक्टर समजले असतील. सो सिलेक्टर हा पॉईंट तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन, MCQ बेस्ड जे क्वेश्चन आहे तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी आहेत, त्याच्यासाठी व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. ओके, सो सिलेक्टरचे आपण टाईप बघितले, कोणते कोणते बघितले सांगा. ID सिलेक्टर, देन क्लास सिलेक्टर बघितला आपण, त्याच्यानंतर युनिव्हर्सल सिलेक्टर अँड ग्रुप सिलेक्टर. ओके, हे सगळे टाईप्स आहेत. टाईप्सवरती आता सपोज तुम्हाला MCQ 3 करेक्टसाठी पण क्वेश्चन येऊ शकतो. टाईप्स ऑफ सिलेक्टर्स आर कोणते कोणते आहेत, कोणते तरी 3 करेक्ट करणार तुम्ही त्याच्यामधून, राईट. बट टाईप किती आहेत, ID, क्लास, then universal and group. ID selector is a unique, it is used to select the unique HTML element. Okay, ID कशी असते, ऑलवेज ID आर ऑलवेज युनिक असते ती, आणि ती कोणत्या कॅरेक्टरने डिनोट करतो आपण, हॅश कॅरेक्टरनी. देन आपण बघितलं क्लास सिलेक्टर. क्लास सिलेक्टर इज डिनोटेड विथ अ पिरियड कॅरेक्टर. ओके, पिरियड म्हणजेच काय असणार आहे, तुमचं फुल स्टॉप असणार आहे. देन आपण बघितलं युनिव्हर्सल सिलेक्टर. युनिव्हर्सल, इन द केस ऑफ युनिव्हर्सल सिलेक्टर वी यूज द ॲस्ट्रिक साईन, म्हणजे ते स्टारचं साईन आपण यूज करतो. आणि ग्रुप सिलेक्टरमध्ये we use all the HTML element as a selector at a time, but what we have to do is we have to separate every selector with a comma. प्रत्येक सिलेक्टर आपण कशाने सेपरेट करायचं आहे, तर मध्ये कॉमा देऊन काय करायचं आहे, तर ते सेपरेट करायचं आहे. ओके, let's see the next point. The next point is positioning in CSS. Okay,
Positioning in CSS. So CSS helps to position the HTML element. ओके, आता पॉझिशनिंग इन CSS, पोझिशन सेट करणं म्हणजेच काय? आता आपलं जे कंटेंट आहे, HTMLचं जे कंटेंट आहे, जे तुम्ही वेब पेजवरती डिस्प्ले करणार आहात, तुम्हाला तुमच्या कंटेंटची पोझिशन आहे ते आपण चेक करतो. ओके, एक्झॅक्ट त्याची पोझिशन आहे ती कशी आहे. सो CSS helps to position the HTML elements. Their position property is used to set position for an element. This element can be positioned using the top, bottom, left and right properties. Okay, so we can set the position to our element, to our HTML elements within our web page. ते पण आपण कसं करू शकतो? पोझिशन आपण कोणत्या कोणत्या देऊ शकतो? ॲट दी टॉप, बॉटम, लेफ्ट अँड राईट. ओके, तुम्हाला हवा असेल तसं आपण काय करू शकतो? तुझ्या पोझिशन सेट करू शकतो. ओके, इथे जर तुम्ही बघितलं सिंटॅक्स, जर आपण बघितलं त्याचं काय आहे सिंटॅक्समध्ये, बघा काय सांगितलं. सिलेक्टर, आता तुम्हाला माहिती आहे सिलेक्टर म्हणजेच काय असणार आहे? आपल्या HTMLचं एलिमेंट, देन पोझिशन कोलन व्हॅल्यू. Okay, now see, there are 4 types of positions in CSS. Okay, positioning in CSS चे किती टाइप्स आहेत? 4 टाइप्स आहेत. ओके, आता बघा हे जे टाइप्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पोझिशनिंग इन CSS याच्यावरती पण तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन नसतात. ओके, हे जे तुम्हाला क्वेश्चन एक्झाम्पल दिसतात असे तुम्हाला एक्झाममध्ये कधीही क्वेश्चन येतच नाही. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन असणार आहेत म्हणजे ह्या चॅप्टरमधून, ॲडव्हान्स वेब डिझायनिंगमधून तुम्हाला HTMLचे क्वेश्चन असतात. 2 क्वेश्चन असतात. ओके, पहिल्या सेटमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन असतात. कोणते क्वेश्चन असणार आहेत? तुम्हाला लिस्टवरती क्वेश्चन असतात, फॉर्मवरती क्वेश्चन असतात आणि CSS वरती क्वेश्चन असतात. ओके, सो देअर आर 4 टाइप्स ऑफ पोझिशनिंग इन CSS, दॅट आर स्टॅटिक पोझिशन, फिक्स्ड पोझिशन, relative position and absolute position. Okay, now we'll see one by one every type of position. So the first is static position. Now what is static position? This is a by default position for HTML element. It is not affected by the top, bottom, left and right properties. Okay, static position means what? Suppose in case आपण आतापर्यंत काहीतरी कंटेंट, ओके, एखादा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून बघितला आहे, राईट. आपण त्याचा आउटपुट जनरेट करतोय म्हणजे ते जे आपल्याला आउटपुट दिसतं, आउटपुटची जी स्क्रीन आहे ती एक आपण वेब पेजेस कन्सिडर करा. ते आपलं एक वेब पेज आहे, त्याच्यावरती आपण काहीतरी कंटेंट टाकलेलं आहे. ओके, बट तुम्ही आतापर्यंत बघितले असेल वॉट एव्हर कंटेंट वी डिस्प्लेड ऑन दी वेब पेज, दॅट कंटेंट वॉज डिस्प्लेड ॲट दी लेफ्ट हँड साईड. त्याचं बाय डिफॉल्ट पोझिशन काय असतं? बाय डिफॉल्ट पोझिशन जर तुम्ही बघितलं तर इथेच, ओके, लेफ्ट हँड साईडलाच तुम्हाला त्याचे जे कंटेंट आहे ते डिस्प्ले होतं. म्हणजे ती जी पोझिशन आहे, त्याची कंटेंटची पोझिशन आहे ती कशी पोझिशन झाली? ती त्याची स्टॅटिक पोझिशन झाली. ओके, जी बाय डिफॉल्ट पोझिशन त्याची ऑलरेडी डिफाईन असते त्यालाच आपण काय म्हणतो? स्टॅटिक पोझिशन आहे. इट विल नॉट अफेक्टेड बाय द टॉप, बॉटम, लेफ्ट अँड राईट प्रॉपर्टीज. डिफॉल्ट पोझिशन आहे. आता सपोज इथे दिसते देर आर 4 टाइप्स ऑफ पोझिशनिंग इन CSS. कन्सिडर करा, एक स्टेटमेंट आहे आणि ते तिथे काय आहे? ती त्याची डिफॉल्ट पोझिशन आहे. ओके, लक्षात आलं? डिफॉल्ट पोझिशन म्हणजेच काय असणार? ती त्याची स्टॅटिक पोझिशन आहे. द नेक्स्ट इज फिक्स्ड. ओके, नेक्स्ट टाइप इज फिक्स्ड पोझिशन. So in fixed position, this property helps to put the text fix on the browser. The fixed property forces an element into a fixed position relative to the browser window. Okay, the fixed element will not move even when the browser page is scrolled. आता fixed position म्हणजेच काय बघा, कधी आपण ज्यावेळी तुम्ही एखादं वेबसाईट विजिट करता वेबसाईटवरती, ओके, किंवा तुम्ही ते वेबसाईट आहे ते स्क्रोल करत असता, ओके, स्क्रोल करता, तर मध्ये बघा असं मधून एखादं ॲडव्हर्टाईज झालं, सपोज ॲट दी बॉटमला एखादं तुम्हाला ॲडव्हर्टाईज इथे डिस्प्ले झालं. मग ज्यावेळी तुम्ही स्क्रोल करत असता ते जे ॲडव्हर्टाईज दिसत असतं तुम्हाला खाली, किंवा एखादं साईडला ॲडव्हर्टाईज आले तुम्हाला छोटा असं डिस्प्ले होते, तुम्ही ज्यावेळेस पेज स्क्रोल करता ते ॲडव्हर्टाईज आहे ते तिथेच राहतं, ते तिथे फिक्स असतं, राईट. ते मूव्ह नाही होत. आपण फक्त पेज स्क्रोल करत असतो, आपला पेज स्क्रोल होतो, बट ते जे ॲडव्हर्टाईज आहे ते जे आपल्याला डिस्प्ले होते ते तिथेच असते, ते त्याचे फिक्स पोझिशन असते. त्यालाच आपण काय म्हणतोय? फिक्स्ड पोझिशन आहे ते. ओके, ते तिथून मूव्ह होणार नाही. आपण पेज स्क्रोल करतोय, ओके, ओके, आपण पेज स्क्रोल करतोय. ओके, आता इथे जर बघितलं तुम्ही, मी पेज स्क्रोल करते, राईट, हे मूव्ह होते का? नाही होते, म्हणजे ही याची
फिक्स पोझिशन आहे. लक्षात आलं? Then next is relative position. The relative position property is used to set the element relative to its normal position. Okay, relative म्हणजेच काय? स्टॅटिक पोझिशनचा अपोजिट असणार आहे. स्टॅटिक जर लेफ्टला असेल, रिलेटिव्ह काय असणार आहे? त्याच्या अपोजिट साईडला असणार आहे, त्यालाच आपण रिलेटिव्ह बोलतो. The next position is absolute position. This property sets an element in a specific location and it is not affected by the flow of the page. Okay, it is not affected by the flow of the page. This property position the element at the specified coordinates. It means in absolute position means what? We can set the position of the एलिमेंट. ओके, आपण त्याचं पोझिशन सेट करू शकतो. तुम्हाला हवं असेल तिथं आपण त्याचे कोऑर्डिनेट सेट करू शकतो. तुम्हाला त्याची पोझिशन कुठे सेट करायची आहे ते आपण स्वतः सेट करू शकतो. त्याला आपण ॲब्सोल्यूट पोझिशन म्हणतोय. ओके, तुम्हाला तुमच्या वेब पेज स्क्रीनवरती तुम्हाला कुठं अप्लाय करायचं, एक्झॅक्ट त्याचे कोऑर्डिनेट्स कुठे ठेवायचे आहेत, तुम्हाला त्याचं पोझिशन कुठे दाखवायचं आहे, तर ते आपण स्वतःहून करू शकतो. त्याला आपण ॲब्सोल्यूट पोझिशन बोलतो. ओके, सो किती टाइप्स बघितले आपण पोझिशनिंगचे? स्टॅटिक, फिक्स, देन रिलेटिव्ह अँड ॲब्सोल्यूट. किती टाईप आहेत? 4 टाईप आहेत टोटल. ओके, तुम्हाला हे MCQ बेस्ड क्वेश्चनसाठी हा पॉईंट प्रिपेअर करायचा आहे. ह्याच्यावरती असे प्रोग्राम्स एक्झाममध्ये येत नाहीत, लक्षात घ्या. ओके, आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. नाव द नेक्स्ट प्रॉपर्टी इज फ्लोट प्रॉपर्टी. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे फ्लोट प्रॉपर्टी अँड फ्लोट इज ऑल्सो CSS प्रॉपर्टी. आता फ्लोट प्रॉपर्टी आहे ती कोणती प्रॉपर्टी आहे? इट इज ऑल्सो CSS ची एक प्रॉपर्टी आहे ती फ्लोट. ओके, नाव ओके, सो द फ्लोट property in CSS, it is a CSS property written in a CSS file or directly in the style of an element. The float property defines the flow of the content. The float property defines the flow of the content. बघा, फिलिंग द ब्लँक साठी हा क्वेश्चन असतो. The float property defines the flow of the content. आन्सर काय असणार आहे? फ्लो इज द आन्सर. फिलिंग द ब्लँक साठी हा क्वेश्चन येऊ शकतो, इथून असतोच फिलिंग द ब्लँक साठी. देन फ्लोटचे पण 3 टाईप आहेत. फ्लोट लेफ्ट, फ्लोट राईट अँड फ्लोट नन. ओके, आता फ्लोट प्रॉपर्टीनी आपण काय करू शकतो? आपण जे आपले जे कंटेंट आहे त्याचा आपण फ्लो कसा हवा आहे आपल्याला, किंवा आपण लेफ्टला किंवा राईटला, ओके, ते आपण त्याची अलाइनमेंट सेट करू शकतो. देन फ्लोट लेफ्ट. आता फ्लोट लेफ्टचं काय यूज आहे? दिस कीप्स द एलिमेंट फ्लोट ऑन द लेफ्ट साइड ऑफ द कंटेनर. ओके, आता इन केस मी एखाद्या वेब पेजवरती 2 पॅरेग्राफ काय केले आहेत तर जनरेट केले आहेत. मला माझं फर्स्ट पॅरेग्राफ आहे, मला ते लेफ्ट हँड साईडला डिस्प्ले करायचं आहे. ओके, मला माझं फर्स्ट पॅरेग्राफ आहे ते मला लेफ्ट हँड साईडला डिस्प्ले करायचे. सो मी कोणती प्रॉपर्टी यूज करू शकते? फ्लोट लेफ्ट. ओके, काय करेन मी? P ॲज अ सिलेक्टर. P मला जे का P ॲज अ सिलेक्टर मी का घेतलं? कारण की तो पॅरेग्राफ आहे. सो मी काय करेन? फ्लोट इज अ प्रॉपर्टी राईट कोलन. मला कुठं हवं आहे ते? ॲट दी लेफ्ट हँड साईड. सो आय विल गिव्ह द व्हॅल्यू लेफ्ट. समजलं? हा झाला माझा P साठी. देन पॅरेग्राफ नंतर एक हेडिंग आहे H1 मध्ये. आता ते जे हेडिंग आहे, पॅरेग्राफ मला लेफ्ट हँड साईडला डिस्प्ले करायचं आणि माझे जे हेडिंग आहे ते मला राईट हँड साईडला डिस्प्ले करायचं इन केस. सो H1. सो फ्लोट राईट म्हणजेच काय? इट विल डिस्प्ले द HTML एलिमेंट ऑन दी राईट हँड साईड. सो आय विल राईट फ्लोट right, value will be right. Float right, it will display the content, all the HTML elements on the right hand side by using the float right property. Okay, then float none. Float none means what? Float none म्हणजे त्याची डिफॉल्ट पोझिशन असणार आहे. आता H1 आहे, मी ते राईट हँड साईडला डिस्प्ले केलं आहे, मला त्याच्या डिफॉल्ट पोझिशनला घेऊन यायचं त्याला. सो मी इथे काय करेन? इथे मी काय करेन? त्याची व्हॅल्यू फक्त चेंज करेन. ओके, इथे मी व्हॅल्यू काय करेन तिथे? आता फर्स्ट इथे काय होतं? राईट. सो मी आता काय करेन? नन. ओके, सो दिस विल टेक द HTML एलिमेंट टू इट्स डिफॉल्ट पोझिशन. त्याच्या डिफॉल्ट पोझिशनला ते घेऊन येईल त्याला. ओके, समजलं? फ्लोट प्रॉपर्टी म्हणजे काय? आता हे जे फ्लोट प्रॉपर्टी आहे ते तुम्ही HTML एलिमेंटचं आहे, तुम्हाला कोणत्या एलिमेंटचं तुम्हाला अलाइनमेंट बोलू शकतो आपण, किंवा त्याचा फ्लो कोणत्या साईडला हवा आहे ते तुम्ही सेट करू शकता. ओके, फ्लोट किती प्रॉपर्टी बघितल्या आपण? फ्लोट आहे, त्याचे किती टाईप बघितले? फ्लोट लेफ्ट,
फ्लोट राईट अँड फ्लोट नन. ओके, 3 टाईप आहेत. लेफ्ट म्हणजे काय असणार आहे, इट कीप द एलिमेंट टू दी लेफ्ट हँड साइड. फ्लोट राईट मीन्स इट कीप द एलिमेंट टू दी राईट हँड साइड अँड फ्लोट नन मीन्स इट कीप द एलिमेंट्स टू इट्स डिफॉल्ट पोझिशन. ओके, म्हणजे होती त्या पोझिशनला येऊन ते तिथे ठेवतं, त्याला आपण फ्लोट नन बोलतो. राईट, क्लिअर आहे. आणि फ्लोट जी प्रॉपर्टी आहे ती कोणती प्रॉपर्टी आहे, इट इज अ CSS ची ती एक प्रॉपर्टी आहे फ्लोट. ओके, आता बघा ह्या MCQ 3 करेक्टसाठी इथे क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. टाईप ऑफ फ्लोट प्रॉपर्टी, त्याचे टाईप किती आहेत, कोणते कोणते आहेत, फ्लोट लेफ्ट, फ्लोट राईट अँड फ्लोट नन. 3 टाईप आहेत, लक्षात ठेवायचं आहे. 3 टाईप असतात फ्लोटचे. ओके, okay, then next point is display property. Okay, next point is display property. कोणता पॉइंट आहे आपला, next is display property. Then the display property is a CSS. In CSS defines how the components, that is hyperlinks, headings, are going to be placed on the web page. It specifies how the element is displayed. Okay, तुम्हाला तुमचे जे HTML एलिमेंट आहे ते तुम्हाला ते कसं डिस्प्ले करायचं आहे, जे आपण डिस्प्ले प्रॉपर्टीने आपण काय करू शकतो तर चेक करू शकतो. As the name suggest, this property is used to define the display. This property is used to define the display of different part of the web page. ओके, म्हणजे डिस्प्ले प्रॉपर्टीने आपण काय करू शकतो, तुम्हाला तुमचं HTMLचं जे एलिमेंट आहे ते कसं तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे ते आपण चेक करू शकतो. ओके, ओके, नाउ सी द सिंटॅक्स. Okay, now see the syntax. Display value, then where values are. Okay, डिस्प्लेच्या पण किती आहेत, 4 व्हॅल्यूज आहेत. कोणत्या कोणत्या आहेत, इनलाइन, ब्लॉक इनलाइन अँड नन. ओके, किती टाईप आहेत, किती टाईपच्या व्हॅल्यूज आपण सेट करू शकतो टू दी डिस्प्ले प्रॉपर्टी, 4. Inline, block inline and none property are there. Okay, so first is the inline. It is used to display an element as an inline element. Okay, inline element म्हणजेच काय, इन केस तुम्ही डिस्प्ले प्रॉपर्टीज जर यूज करत असाल आणि तिथे जर तुम्ही त्याची व्हॅल्यू असाइन केली असेल इनलाइन. ओके, इनलाइन म्हणजेच काय असणार आहे, तुम्ही एखादं कंटेंट डिस्प्ले करताय. ओके, इनलाइन म्हणजेच काय, त्याला किती जागा लागणार आहे डिस्प्ले. ओके, तो किती जागा कव्हर करणार आहे, त्याला जेवढी जागा लागेल त्या एलिमेंटला तो तेवढी जागा कव्हर करणार आहे, त्याला आपण बोलतो इनलाइन. ओके, एका लाईनमध्ये त्याला किती जागा लागेल तो तेवढीच कव्हर करणार आहे, ते आहे आपलं इनलाइन. आता ब्लॉक म्हणजे काय, इट इज यूज टू डिस्प्ले एन एलिमेंट इन ॲन ब्लॉक एलिमेंट. ओके, म्हणजेच काय, तुम्ही एखादं एलिमेंट डिस्प्ले करत असाल तर ते एका ब्लॉकमध्ये तुम्हाला डिस्प्ले होणार आहे अँड इट विल कव्हर ऑल दॅट स्पेस. एका ह्याच्यामध्ये तो काय करणार आहे तर एका ब्लॉकमध्ये तुम्हाला जर डिस्प्ले होणार आहे, त्याला आपण बोलतो ब्लॉक. ओके, इट स्टार्ट्स ऑन अ न्यू लाईन अँड टेक्स अप टू होल विड्थ ऑफ युअर ब्राउझर विंडो. आताच मी सांगितलं तुम्हाला ब्लॉक म्हणजे काय, इट विल कव्हर ऑल द स्पेस ऑफ युअर ब्राउझर विंडो. ओके, असं एक ब्लॉक क्रिएट होणार आहे तिथे, त्याला आपण काय बोलतो ब्लॉक आहे ते. ओके, ब्लॉक क्रिएट होतो, त्याला जागा ते पूर्ण एरिया कव्हर करतो. आणि इनलाइन म्हणजे काय असणार आहे, त्याला किती सफिशियंट स्पेस लागणार आहे तर तेवढ्यामध्येच तेच बसतं. ओके, देन ब्लॉक इनलाइन. आता ब्लॉक इनलाइन म्हणजेच काय, दिस व्हॅल्यू इज व्हेरी सिमिलर टू इनलाइन एलिमेंट्स बट द डिफरन्स इज दॅट यू आर एबल टू सेट द विड्थ अँड हाईट. ओके, म्हणजे इनलाइनमध्ये मी सांगितलं आपण एखादा कंटेंट डिस्प्ले करत असलो तर ते काय असणार आहे, ते तेवढ्याच ह्याच्यामध्ये किती कंटेंट आहे ते तेवढंच तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. ओके, बट ते जर तुम्हाला अजून त्याची हाईट आणि विड्थ सेट करायची असेल तर आपण काय यूज करू शकतो, ब्लॉक इनलाइनचा आपण यूज करू शकतो. ओके, कशाचा यूज घेऊ शकतो आपण, ब्लॉक इनलाइन. म्हणजे काय होणार आहे, इनलाइन पण असणार आहे आणि एक ब्लॉकसुद्धा क्रिएट होणार आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, आपला हाईट अँड विड्थ, वी कॅन सेट द हाईट अँड विड्थ टू दॅट एलिमेंट. देन नन,
द एलिमेंट इज कम्प्लिटली रिमूव्ड. ओके, नन म्हणजेच काय, त्याच्या डिफॉल्ट टाईपला येणार आहे, ते सगळं रिमूव्ह होणार आहे. ओके, रिमूव्ह करू शकतो म्हणजेच आपण. ओके, इथे बघा त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इथे जर तुम्ही बघितलं, इथे त्यांनी एक्झाम्पल दिलं. इनलाईनचं आपण एक्झाम्पल बघूयात आधी फर्स्ट. ओके ओके, काय केलंय, प्रोग्राम सेम असणार आहे. प्रोग्राममध्ये काही चेंज नाही. CSSचा प्रोग्राम आहे. काय केलं त्यांनी, इंटरनल CSSचा यूज करून स्टाईल घेतलेला आहे. देन P घेतला ॲज अ सिलेक्टर. ओके, डिस्प्ले काय केलेला आहे, कोणती प्रॉपर्टी यूज केली आहे, डिस्प्ले. आणि व्हॅल्यू कोणती घेतली त्याच्यामध्ये, इनलाईन. सो इट विल डिस्प्ले ऑल द कंटेंट इन अ लाईन. ओके, इनलाईन म्हणजे काय असतं लक्षात आलं. इनलाईन म्हणजे इट विल डिस्प्ले द HTML एलिमेंट इन अ सिंगल लाईन. एका लाईनमध्ये ते डिस्प्ले करणार आहे तुम्हाला. तुमचं जे HTMLचा एलिमेंट असेल, मग तुम्ही P यूज करा, पॅरेग्राफनी डिस्प्ले करा एखादं कंटेंट, मग तुम्ही हेडिंगनी डिस्प्ले करा एखादं कंटेंट. ते जे सगळं असणार आहे, तुमचे जे HTML एलिमेंट्स आहेत ते तुम्हाला एका सिंगल लाईनमध्ये डिस्प्ले होणार आहेत. ओके, त्यालाच आपण इनलाईन बोलतो. आणि किती तो स्पेस लागणार आहे ते तेवढ्या स्पेसमध्ये बसतं. ती तेवढी स्पेस कव्हर करणार आहे. उगाच ते जास्त स्पेस कव्हर करत बसणार नाही. ओके, किती त्याला स्पेस कव्हर करायची आहे ते तेवढी स्पेस कव्हर करणार आहे. आता इथे बघा 4 पॅरेग्राफ थ्रू काय केलेलं आहे, तर पॅरेग्राफ टॅग थ्रू काय डिस्प्ले केलेलं आहे, तर कंटेंट डिस्प्ले केलेलं आहे. प्रत्येक ह्याच्यासाठी, प्रत्येक स्टेटमेंटसाठी त्यांनी काय केलेलं आहे, तर पॅरेग्राफ टॅग थ्रू ते डिक्लेअर केलेलं आहे. आणि आपण इथे डिस्प्ले प्रॉपर्टीमध्ये कोणती व्हॅल्यू घेतली आहे, इनलाईन. सो इट विल डिस्प्ले ऑल दिस पॅरेग्राफ्स इन अ सिंगल लाईन. बघा इथे जर तुम्ही बघितलं तर एका इनलाईनमध्ये ते आहे ते डिस्प्ले झालेलं आहे. बघा एवढी त्याला स्पेस लागते एका सिंगल लाईनमध्ये. एका इनलाईन म्हणजे एका लाईनमध्ये ते काय झालेलं आहे, तर डिस्प्ले झालेलं आहे. त्यालाच आपण इनलाईन बोलतो. ओके, देन नेक्स्ट आहे ब्लॉक. आता ब्लॉकचं एक एक्झाम्पल बघूयात आपण. बघा ब्लॉकमध्ये काय केलेलं आहे, त्यांनी एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, एक अँकर टॅगने एक लिंक दिलेली आहे. त्याच्यासाठी काय केलं आहे, डिस्प्ले प्रॉपर्टी यूज केली आणि व्हॅल्यू काय घेतली त्यांनी, ब्लॉक. ओके, आता ब्लॉक म्हणजेच काय, तिथे एक ब्लॉक क्रिएट होतो. तिथे काय होणार आहे, ब्लॉक क्रिएट होतो. आणि ते काय होण्यासाठी, ते हायलाईट होण्यासाठी त्यांनी काय केलं आहे, तर बॅकग्राऊंड कलर सेट केलेला आहे. ओके, ते असं तुम्हाला दिसणार नाही की तिथे ब्लॉक क्रिएट झालेला आहे. तुम्ही त्याच्यावरती बॅकग्राऊंड कलर सेट केला की ते आपल्याला दिसून येईल की हां, तो तिथे एक ब्लॉक क्रिएट झालेला आहे. ब्लॉक म्हणजे ते जे HTMLचं एलिमेंट आहे ते एका ब्लॉकमध्ये जाऊन सेट होते. एका ब्लॉकमध्ये ते आपण एंटर करू शकतो. एका ब्लॉकमध्ये दिसतं ते. ओके, सो इथे जर तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघितलं, इथे बघा, इथे दिसतंय इथे एक ब्लॉक क्रिएट झालेला आहे. लक्षात आलं. ओके ओके, समजलं. डिस्प्ले प्रॉपर्टी ब्लॉक म्हणजे असं दिसतं बघा ब्लॉक. आता हे जर मी बॅकग्राऊंड कलर काढून टाकला ना इथून, इथे तुम्हाला कळणार नाही की इथे एक ब्लॉक क्रिएट झालेला आहे, पण तो ब्लॉक तिथे क्रिएट होतो. त्यालाच आपण ब्लॉक व्हॅल्यूने आपण तसं सेट करू शकतो किंवा आपण ते क्रिएट करू शकतो. ओके, आणि इनलाईन ब्लॉकचं पण सेम दिसणार आहे. तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्याला हाईट आणि विड्थ सेट करून तुम्ही ते इन्क्रीज करू शकता. ओके, समजलं डिस्प्ले प्रॉपर्टी म्हणजेच काय. सो आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर असतील. मी आधी पण सांगितलं, हे जे सिलेक्टरचा जो आपण पॉईंट बघितला आहे किंवा फ्लोट प्रॉपर्टी असेल. आता फ्लोट म्हणजे आपण CSSची प्रॉपर्टी आहे ते आपण CSSमध्ये यूज करू शकतो. देन जो सिलेक्टर आहे किंवा डिस्प्ले प्रॉपर्टी आहे ह्याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येत नाही. ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसाठी प्रिपेअर करायचं आहे तो पॉईंट. आणि प्रिपेअर करताना तुम्हाला त्याचे टाईप माहिती असले पाहिजे, त्याच्या व्हॅल्यूज माहिती असल्या पाहिजेत. कारण एक्झाममध्ये कसेही क्वेश्चन विचारतात, व्हॅल्यूजवरती पण विचारू शकतात, त्याच्या व्हॅल्यूज किती आहेत. ओके, किंवा त्याचं यूजवरून विचारतील की डिस्प्ले इनलाईन ब्लॉक असेल सपोज. ओके, सो डिस्प्ले प्रॉपर्टीचं काय यूज आहे किंवा काय नाही आहे किंवा त्याचे व्हॅल्यूज कोणत्या आहेत. ओके, तर ह्याच्यावरती पण इन डिटेलमध्ये सगळं तुम्ही रीड आउट करायचं, सगळं तुम्ही प्रिपेअर व्यवस्थित करायचं आहे एक्झामसाठी. सो ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ओके, हे प्रोग्रामिंग वगैरे फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी, समजण्यासाठी दिलेलं आहे, कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी दिलेलं आहे. त्याच्यावरती काही तुम्हाला प्रोग्रामिंग वगैरे प्रॅक्टिस करायची काही गरज नाही. ओके, सो इन आर नेक्स्ट
lecture we will start the new point, that is list in HTML. Okay, now I will show you how to execute the CSS programs. Okay, तिन्ही टाईप वरती आपण एक एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात की CSS अप्लाय कसं केलं जातं किंवा त्याचे सिंटॅक्स जे आहेत, सिंटॅक्स काय आहेत. ओके, सो फर्स्ट बेसिक सिंटॅक्स आहे तर सेम असणार आहे. बघा इथे मी एक फाईल क्रिएट करून घेतली. मी माझ्या फाईलला नेम काय दिलं आहे, इनलाईन CSS. ओके, द बेसिक सिंटॅक्स प्री डिफाईन सिंटॅक्स आहे, इट विल बी सेम. फक्त इथे मी टायटल काय दिलं आहे तर इनलाईन दिलेलं आहे. ओके, किंवा टाइप्स ऑफ CSS असं मी देते, टाइप्स ऑफ CSS. ओके, सो द फर्स्ट टाइप आपण कोणता बघितला, फर्स्ट टाइप इज inline CSS. Okay, so first I will print some content on the web page. I will take h1 inline CSS, then h1 tag close. Okay, सेम हे मी कॉपी करून घेते कारण आपल्याला डिफरन्स बघायचा आहे इनलाइन मध्ये. ओके, सो इथे h3 घेऊयात आपण आणि इथे h2 थ्रू एक हेडिंग आहे ते आपण क्रिएट करूयात, h2 आणि इथे h3. ओके, देन बॉडी टॅग क्लोज अँड HTML टॅग क्लोज. ओके, आता आपण काय बघायचं की इनलाईन CSS जे आहे ते आपण HTML मध्ये कसे डिक्लेअर करू शकतो किंवा ते त्याचे जे कोड्स आहेत ते कसे एक्झिक्यूट करतो आपण. ओके, ह्याचं जर आपण आउटपुट बघितलं, सेव्ह करून आपण एक्झिक्यूट करून बघूया ती फाईल. ही फाईल रन केल्यानंतर तुम्हाला असं दिसणार आहे. ओके, काय केलं आपण, मी 3 हेडिंग घेतलेल्या आहेत, h1 h2 अँड h3. ओके, 3 हेडिंग थ्रू मी काय डिस्प्ले केलेला आहे, इनलाईन CSS. बट आता इनलाईन CSS आता मला काय करायचं आहे, मला इथे टेक्स्टचा कलर जे म्हणजे फर्स्ट हेडिंग आहे तिथे मला टेक्स्टचा कलर चेंज करायचा आहे. सो मी काय करेन, फक्त मला जी फर्स्ट हेडिंग आहे, मला फर्स्ट हेडिंग जी दिसते म्हणजे लार्जेस्ट हेडिंग आहे, फक्त मला त्याचा टेक्स्टचा कलर चेंज करायचा आहे. सो मी कोणतं टाईप यूज करू शकते, आय कॅन यूज द इनलाईन CSS टाईप, राईट. सो इनलाईन CSS थ्रू पण काय करू शकतो, वी कॅन चेंज द टेक्स्ट कलर ऑफ द लार्जेस्ट हेडिंग. सो इनलाईन CSS चा सिंटॅक्स काय आहे, इन इनलाईन CSS वी यूज द स्टाईल ॲट्रिब्यूट. ओके, इनसाइड द बिगनिंग टॅग ऑफ HTML. सो हियर h1 इज द ओपन टॅग. ओपन टॅग मीन्स तो कसा टॅग आहे, इट इज अ बिगनिंग टॅग ऑफ HTML. सो h1 वी टेक स्टाईल ॲट्रिब्यूट, h1 style is equals to into double inverted comma, declare the property name. Okay, so we have to change the color. So take the color property. Color property is used to set color to the text. Color, give one colon and give the value red. Okay, save this program. Now we'll check the output. Wait. Okay, बघा काय झालं, फक्त फर्स्ट जी लाईन आहे माझं मी त्यांनी काय केलं, इनलाईन CSS विल अफेक्ट ओनली ऑन अ सिंगल लाईन. ओके, इट विल अफेक्ट ओनली ऑन अ सिंगल लाईन. एका सिंगल लाईन वरती आपण काय करू शकतो तर आपण चेंजेस करू शकतो. इथे बघा मी तुम्हाला चेंज करून दाखवते, h1 and h1. ओके, आता बघा मी 3 हेडिंग घेतलेल्या आहेत, कशाने घेतलेल्या आहेत तर ते लार्जेस्ट हेडिंग आहेत बाय युजिंग h1 टॅगनी मी काय केले, 3 हेडिंग घेतलेल्या आहेत आणि तिन्हीचा पण जे टॅग आहे तो सेम असणार आहे. ओके, बट वी आर युजिंग द इनलाईन CSS and as I told you for inline CSS will apply CSS only on a single line if all the elements are same. Okay, if all the you are using only one tag to display all the content, but it will affect only the single line. It will affect only the single line. फक्त एका लाईन वरतीच ते काय होणार आहे, CSS अप्लाय होणार आहे. मी इथे 3 हेडिंग घेतलेले आहेत h1 थ्रू, बट काय केलं मी, मला फर्स्ट लाईनचं काय करायचं होतं, मला CSS थ्रू इनलाईन CSS थ्रू मला टेक्स्टचा कलर चेंज करायचं होता. सो मी काय केलं, टेक्स्टचा कलर इथे चेंज केलेला आहे. ओके, बट इट विल नॉट अफेक्ट द सेकंड हेडिंग अँड द थर्ड हेडिंग. बाकीच्या जे हेडिंग आहे ते त्याला अफेक्ट करणार नाही. आता सपोज मला सेकंड हेडिंग जे आहे माझं, मला तिथे सुद्धा काय करायचं, मला त्याचा पण कलर चेंज करायचा आहे. सो काय करावं लागेल, मला पुन्हा तो कोड आहे तो राईटअप करावा लागेल ॲज इट इज. ओके, आता इथे मी व्हॅल्यू चेंज करते. आता सपोज मी इथे ब्लू करते, ब्लू केलं
देन याचं आउटपुट कसं दिसेल बघा. झालं ब्लूमध्ये जनरेट झालं. म्हणजे इनलाईनवरून काय समजतंय, इनलाईन CSS एकतर ॲट अ टाइम एकाच लाईनवरती अफेक्ट करतोय, एकाच लाईनवरती सेट होतोय CSS, प्लस एव्हरी टाइम प्रत्येक वेळी आपल्याला काय करायचे तर कोड राईटअप करावा लागणार आहे प्रत्येक लाईनसाठी. ओके. देन आता इथे प्रत्येक लाईनसाठी कोड आपण राईटअप करतोय. प्रत्येक लाईनसाठी कोड जोपर्यंत आपण डिक्लेअर करत नाही, CSS तिथे इनलाईन डिक्लेअर करत नाही की कुठे तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तोपर्यंत तिथे अप्लाय होणार नाही. ओके. हाचा एक डिसएडव्हान्टेज आहे, म्हणजे एक ड्रॉबॅक आहे. आता तो ड्रॉबॅक फुलफिल करण्यासाठी आपल्याकडे एक दुसरं टाईप आहे, म्हणजेच कोणतं, इंटरनल CSS. आता इंटरनल CSS थ्रू आपण काय करू शकतो, इंटरनल CSS विल अफेक्ट ऑल द एलिमेंट्स ॲट अ टाइम. ओके. आता इंटरनल CSS मध्ये बघा आपण काय बघितलं, इंटरनल CSS इज यूज टू अप्लाय CSS ओनली ऑन अ सिंगल पेज. एका पेजवरती किती तुमचे एलिमेंट्स असतील ते सगळे अफेक्ट होतील ॲट अ टाइम. सगळे एलिमेंट्सवरती आपण CSS अप्लाय करू शकतो. ओके. आता मी इथून इनलाईन काढून टाकते. इनलाईनचं जे सिंटॅक्स आहे ते मी इथून रिमूव्ह करते. आपण आता हे इंटरनल थ्रू करून बघूयात. ओके. आता काय आहे इथे H1 आहे. सो इंटरनल CSS, in internal CSS we use the style tag, right? And that style tag we must declare inside the head section. काय सांगितलं होतं मी, आपण स्टाईल टॅगचा यूज करतो इथे, आणि तो स्टाईल टॅग आहे तो आपण डिक्लेअर कुठं करावा लागतो, इनसाइड द हेड सेक्शन. आता इथे बघा हेड टॅग मी इथे ओपन केले, टायटल दिल्यानंतर मी हेड टॅगमध्ये आहे, इनसाइड द हेड टॅग. हेड टॅगमध्ये मी काय केलं, स्टाईल टॅग ओपन केला. देन take H1 as a selector, curly bracket open, then color colon red, curly bracket close, then close the style tag. Okay, let's check the output. बघा काय झालं, इंटरनल CSS ने काय केलं, we can apply CSS on a single web page. ओके. एका पेजवरती मी काय केलं तर पूर्ण CSS अप्लाय करून घेतलेला आहे बाय युझिंग इंटरनल CSS. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज एम्बेडेड CSS. आता इथे जर आपण बघितलं, आता सपोज कन्सिडर का हे मी P टॅगमध्ये इन्सर्ट करते, हे मी पॅरेग्राफमध्ये डिक्लेअर करते. ओके. पॅरेग्राफमध्ये डिक्लेअर केलं आणि हा मी P टॅग काय केला, क्लोज केला. ओके. आता इथे काय होणार आहे, जे मी पॅरेग्राफ डिक्लेअर केलेला आहे त्याच्यावरती CSS त्याचा कलर चेंज होणार नाही टेक्स्टचा. ओके. का, कारण की मी ते अजून ॲज अ सिलेक्टर इथे डिक्लेअरच केलेलं नाही. सो मी काय करेन, P ॲज अ सिलेक्टर, देन कलर ब्लू. ओके. याचं जर आउटपुट बघितलं बघा, झालं ब्लू कलरमध्ये चेंज. समजलं इंटरनल CSS म्हणजेच काय आहे, इट विल अफेक्ट ऑल द एलिमेंट्स ॲट अ टाइम. ओके. फक्त त्याचा सिंटॅक्स कसा आहे, सिंटॅक्स सेम असणार आहे जो CSSचा सिंटॅक्स आहे. सिलेक्टर, कोणत्या HTML एलिमेंटवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे CSS, दॅट एलिमेंट टेक ॲज अ सिलेक्टर, देन कर्ली ब्रॅकेट ओपन, प्रॉपर्टी नेम अँड व्हॅल्यू नेम. ओके. अँड प्रॉपर्टी अँड व्हॅल्यू इज सेपरेटेड विथ अ कोलन. ओके. आणि ह्याच्यामध्ये आपण मल्टिपल डिक्लेरेशन्स करू शकतो. एक मी मल्टिपल डिक्लेरेशन करून दाखवते. मल्टिपल डिक्लेरेशन ज्यावेळी आपण करतो ते सेपरेट कशाने होतं, सेमीकोलननी सेपरेट होतं. ओके. आता आपण बॅकग्राऊंड कलर सेट करून बघूयात. बॅकग्राऊंड. ओके. कोणती प्रॉपर्टी आहे, बॅकग्राऊंड कलर कोलन ऑरेंज. ओके. बघा. ओके. बघा झालं, बॅकग्राऊंड कलर सेट झाला. हे जे H1 आहे तिथे मी काय केलं, बॅकग्राऊंडचा कलर चेंज केलेला आहे. ओके. फक्त मी माझ्या हेडिंग आहे तिथे बॅकग्राऊंडचा कलर सेट केलेला आहे. राईट. आता मला माझ्या वेब पेजचा जर बॅकग्राऊंडचा कलर सेट करायचा असेल, सो मी काय करेन, वेब पेज आहे म्हणजेच ते काय आहे, आपले ॲक्च्युअल कंटेंट आहे. आपण कुठे म्हणजे तो त्याच्यासाठी कोणता टॅग आला आपला, आपण आपलं वेब पेज क्रिएट करतो. ओके. म्हणजेच मी काय सांगितलं, वॉट एव्हर कंटेंट we want to display on the web page, that content we write inside the body tag. म्हणजे we have to take body as a selector, right? So take body as a selector, body curly bracket open, then same background color, give a colon and write the value name. बघा झालं सेट, बॅकग्राऊंड कलर चेंज झालं.
ओके. सो वी कॅन डू मल्टिपल डिक्लेरेशन्स विदिन अ सिंगल ब्लॉक ऑल्सो. ओके, इथे बघा मी मल्टिपल डिक्लेरेशन्स केलेले आहेत. ते सेपरेट कशाने झाले? येस, सेमिकोलननी. ओके, आणि प्रॉपर्टी नेम अँड व्हॅल्यू नेम इज सेपरेटेड विथ अ कोलन. ओके, समजलं? इनलाईन बघितलं आपण, इंटरनल बघितलं आपण. ओके, सो आता आपण एक्सटर्नल बघूयात. एक्सटर्नल कसं क्रिएट केलं जातं. सो मी आता इथून हे सगळं रिमूव्ह करून टाकते. ह्याची आपल्याला आता काही गरज नाही आहे. ओके, हे जे कंटेंट आहे हे मी ॲज इट इज ठेवणार आहे. सो आता आपण काय करायचं आहे, फर्स्ट ही झाली म्हणजे HTMLची फाईल. ओके, आता मी अजून एक न्यू फाईल क्रिएट करेन. न्यू टॅबमध्ये मी काय करेन, ही माझी CSSची फाईल असणार आहे. ओके, दिस विल बी माय CSS फाईल. सो ऑन CSS फाईल we must write the CSS code only. No need to add HTML code in CSS file. Okay, you have to declare only property name and their values. So H1 as the selector, curly bracket open, color red. Okay, आणि हे झालं माझी CSSची फाईल. नाव सेव्ह द फाईल. सेव्ह ॲज सेम फोल्डरमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सिलेक्ट युअर फोल्डर, give the file name. Okay, now inline. ओके, ऑलरेडी आपण इनलाईनने एक HTMLची फाईल क्रिएट केली आहे. आता सेम नेमनी मी CSSची फाईल क्रिएट करेन. आणि कधीही लक्षात ठेवा, वेन एव्हर यू क्रिएट अ सेपरेट CSS फाईल, वी मस्ट गिव्ह द सिंटॅक्स ॲज .css. ओके, बिकॉज वी आर क्रिएटिंग द CSS फाईल. ही CSSची फाईल आहे. सो त्याचं एक्सटेन्शन काय येईल? .css. ओके, आता इथे जर तुम्ही फोल्डरमध्ये बघितलं, माझ्या इथे फोल्डरमध्ये बघा, एक आहे माझी CSSची फाईल आणि एक आहे म्हणजे HTMLची फाईल. ओके, सो आता मला काय करायचं, आता मला ह्या लिंक करायच्या आहेत. ह्याच्या 2 फाईल आहेत. ते मी काय करणार, लिंक करणार. जोपर्यंत मी आता इथे लिंक करत नाही ना, तोपर्यंत त्याचं मला आउटपुटमध्ये मला ते कलर अप्लाय झालेलं दिसणार नाही. ओके, आता इथे जर मी बघितलं, इथे बघा, केलं सगळं. ओके, का? कारण की ही फक्त एक बेसिक HTMLची फाईल आहे. याच्यामध्ये अजून आपण काही डिझायनिंग केलेलं नाही आहे. अजून आतापर्यंत काही केलेलं नाही आहे. मी फक्त एक CSSची फाईल क्रिएट करून ठेवली आहे. ओके, एक सेपरेट फाईल मी क्रिएट केली आहे. आता ती जी सेपरेट फाईल आहे, जोपर्यंत आपण ते इथे लिंक करत नाही तोपर्यंत आपलं CSS इथे अप्लाय होणार नाही. ओके, सो आता आपण ते लिंक करूयात. सो फर्स्ट काय करायला लागेल, तुमची जी HTMLची फाईल आहे ती ओपन करा. ओपन विथ नोटपॅड. ओके, आता whenever we link a external file, we must use a link tag. Okay, and this link tag declared inside the head tag. Okay, so link then rel, that is relation का आहे त्याचं. So the separated file is a CSS file, is a styling file. So that is a style sheet. Style sheet. Okay, then the type of that file is, it is a text file as well as it is a CSS file. Understood? Then href. href is equals to, give the file name. Okay, फाईलचं नेम काय दिलं आपण तिथे, inline.css. Okay, we are linking that file. We are linking the external file with the HTML file. Okay, so we must give the path of that file inside this file. सो वी यूज द href ॲट्रिब्यूट. href ॲट्रिब्यूटने आपण काय करतो, पाथ सेट करतो आपल्या फाईलचं. आता जी एक्सटर्नलची जी फाईल आहे, तुम्ही इथे करताना कधी कधी बघा तुमचे मायनर मिस्टेक्स काय होतात. आपण इथे फाईलचं नेम तिथे जे तुम्ही दिलेलं आहे सेम एक्झॅक्ट फाईल नेम इथे असलं पाहिजे. तुम्ही इथे जर मी कॅपिटल केला आणि तिथे जर मी सेव्ह करताना स्मॉलमध्ये केलेलं आहे, बट ते एक्झिक्यूट होणार नाही, CSS अप्लाय झालेलं दिसणार नाही, तिथे एरर येणार आहे ती. ओके, कारण की तुम्ही फाईल नेम डिफरंट देते आणि इथे तुम्ही इथे पाथ देताना इथे फाईलचं नेम आहे ते तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये चेंज करून जर दिलं तर ते लिंक होणार नाही फाईल. ते एक्झॅक्ट फाईल नेम लागतं एक्झॅक्ट. ओके, आणि इथे .css आहे, ती CSSची फाईल आहे. सो एक्सटेन्शन काय असणार आहे, .css. ओके, आता इथे मी लिंक केली माझी फाईल, तर मी काय करेन, सेव्ह करते. लिंक झालेली आता माझी इथे फाईल. ओके, आता आपण याचं आउटपुट चेक करूया. ओके, इथे जर आउटपुट बघितलं, बघा झालं. काय केलं होतं आपण CSSच्या फाईलमध्ये, CSSची फाईल जर आपण बघितली इथे, की जर मी ओपन विथ काय करायचं, तुम्हाला नोटपॅडमध्ये जर कोड ओपन करायचा असेल, ओपन विथ काय करणार, नोटपॅड. ओके, H1
H1 मध्ये काय केलं, फक्त आपण हेडिंगला काय केलेलं आहे, फक्त एक कलर सेट केलेला आहे आतापर्यंत. ओके, नाव आपण आपण बॅकग्राऊंड कलर चेंज करूया. सो टेक बॉडी ॲज अ सिलेक्टर, बॅकग्राऊंड कलर कोलन पिंक. ओके ओके, इथे जर तुम्ही बघितलं बघा, बॅकग्राऊंडचा कलर चेंज झाला. ओके, असं आपण या टाईपने आपण काय करू शकतो, वी कॅन अप्लाय CSS बाय युझिंग एक्सटर्नल फाईल. आता एक्सटर्नल फाईलमध्ये तुम्ही काय चेंजेस करताय ते तुमच्या वेबपेजवरती चेंजेस तुम्हाला दिसणार आहेत. ओके, सो आपण H1 वरती बघा, मी तुम्हाला बॉर्डर सेट करून दाखवते. H1 बॉर्डर व्हॅल्यू काय असणार आहे, डॉटेड. ओके, बघा आली डॉटेड बॉर्डर दिसते इथे तुम्हाला. ओके, देन अजून कोणत्या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत सांगा. फॉन्ट साईज आपण चेंज करू जरा H1. देन गिव्ह अ कोलन दिल्यानंतर काय येईल, फॉन्ट साईज. आता फॉन्ट साईज प्रॉपर्टीचं काय यूज आहे, येस काय यूज बघितलं आपण, फॉन्ट साईज प्रॉपर्टी अलाव यू टू कंट्रोल द साईज ऑफ द टेक्स्ट. ओके, इट अलाउज यू टू कंट्रोल द साईज ऑफ द टेक्स्ट. ओके, सपोज 15 पिक्सल्स ठेवू आपण. देन लेट्स सी चेंज होते की नाही. बघा छोटं झालं आहे ते. ओके, आता आपण ते थोडं जास्त करूया, तिथे 25 ठेवू आपण. ओके, नाव विल सी. बघा पुन्हा आहे त्या पोझिशनला आलं. ओके, देन फॉन्ट साईज नंतर अजून एक काय बघितलं आपण, देन फॉन्ट स्टाईल आहे. फॉन्ट स्टाईल प्रॉपर्टीसुद्धा आपण बघितली आहे, राईट. सो फॉन्ट स्टाईल सेम, फक्त तुम्ही मल्टिपल डिक्लेरेशन करताना एक लक्षात ठेवायचं, सेमीकोलननी काय करायचं तुम्हाला सेपरेट करायचे. देन फॉन्ट स्टाईल म्हणजेच काय, फॉन्ट स्टाईलने आपण काय करतो, वी कॅन डिस्प्ले द टेक्स्ट इन इटॅलिक फॉर्मॅट, राईट. बघूया आता चेंज होतोय का, बघा झालं इटॅलिकमध्ये ते डिस्प्ले होते. ओके, सो आय होप तुम्हाला सगळे टाईप्स जे आहेत CSSचे आणि ते एक्झिक्यूट कसं करायचं, इव्हन त्याचं डिक्लेरेशन कसं करायचं आहे हे क्लिअर झालं असेल आता. ओके, मी प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवले आहे. तुम्ही अजून याचं जास्त प्रॅक्टिस करा, कारण तुम्हाला एक्झाममध्ये CSSवरती क्वेश्चन येतात. मग ते तुम्हाला कधीही तुम्हाला एक्झाममध्ये एक्सटर्नल टाईपवरती क्वेश्चन विचारत नाही, तुम्हाला फक्त इनलाईन किंवा इंटरनलवरती. ओके, मोस्ट ऑफ द क्वेश्चन इंटरनल टाईपवरतीच येतात एक्झाममध्ये, खूप रेअरली इनलाईनवरती असतात, बट येतात इनलाईनवरती पण. पण एक्सटर्नल CSSवरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारत नाहीत. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑर्डर्ड लिस्ट हा पॉईंट डिस्कस करूयात.